वचनाच्या बाहेर सुद्धा देव काहीच करत नाही. हालेलुया. जे काही तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या प्रार्थना असतील त्या प्रार्थना देव वचनाला धरून वचनाशी निगडीत असतील त्याच प्रार्थना परमेश्वर ऐकतो. त्या व्यतिरिक्त वचनाच्या बाहेर केलेली एकही प्रार्थना देव ऐकत नाही. हालेलुया. कारण देव आपल्या वचनाला बांधील आहे. देव आपल्या वचनाशी समर्पित आहे आणि तो स्वतः विरुद्ध वागत नाही. जे काही तो बोलला तेच तो करतो. त्याच्या बाहेरचं काही तो करत नाही. आणि म्हणून ते तुमच्या आणि माझ्यासाठी लिहून ठेवले. आणि म्हणून वचन आपल्या जीवनाचा खूप अविभाज्य असा घटक आहे. हालेलुया. आणि म्हणून मी मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला वचनांच्या महत्वाविषयी आणि बऱ्याच गोष्टी शास्त्राविषयी तुम्हाला मी सांगितलं होतं. आणि ते प्रभूचं वचन आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. जसं मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं की शास्त्र जाणणारे आपण बनलं पाहिजे. दुसरा त्याचा भाग आहे की आपण शास्त्र जाणं आणि सुरक्षित राहा. हालेलुया. बाजूला सांगा, शास्त्र जाणशील तर सुरक्षित राहा. शास्त्र जाणशील तर सुरक्षित राहशील. जो शास्त्र जाणत नाही तो असुरक्षित आहे. कारण हा क्रेझी टाइम आहे, वेड्यासारखं काळ आहे. आणि काळ बदलत राहील आणि तुम्ही त्याला थांबवू नाही शकत. काळाला तुम्ही थांबवू शकत नाही. परिस्थितीला तुम्ही बदलू नाही शकत. परिस्थितीला तुम्ही थांबवू नाही शकत. पुन्हा एकदा जशा प्रकारे आपण बातम्या ऐकतो आणि वातावरण पुन्हा एकदा बदलाच्या दृष्टिकोनातून अजून वाटचाल सुरू आहे आपण. आणि हे अनिश्चितता कधीपर्यंत राहील हे तुम्ही नाही सांगू शकत. पण आपल्याजवळ एकच गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही आणि ते म्हणजे देवाचं वचन. हालेलुया. हे शास्त्र कधी नाही बदलत. काळ निघून जातील, संकट येतील जातील, मनुष्य बदलेल, मनुष्य येईल, निघून जाईल, पण देवाचं शास्त्र मात्र आजपर्यंत तसंच आहे. आणि बायबल असं सांगतं की आकाश पृथ्वी ढळेल पण देवाचं वचन कधीच ढळणार. हालेलुया. ते कायम तसंच टिकून राहणार. आणि म्हणून त्याच्यावर आपला भरोसा पाहिजे. ते आपण जास्त जाणलं पाहिजे, ते जास्त ओळखलं पाहिजे, त्यामधून जास्त वाचन केलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. आणि जितकं तुम्ही ते समजाल, वाचू लागाल, जितकं तुम्हाला ते कळू लागेल तितकं तुम्ही सुरक्षित होऊ लागाल. तितकं तुम्ही आरोग्य तुमच्या शरीरामध्ये काम करेल, तितकं तुमचा विश्वास वाढेल, तितका तुम्ही देवाला जवळून बोलकाल, तितकं पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काम करू लागेल, तितकं पवित्र आत्मा कसं काम करतो हे तुम्हाला समजेल, तितकं स्वर्ग कसा आहे हे तुम्हाला कळू लागेल, तितकं देव कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे तुम्हाला समजू लागेल. जर तुम्ही ते वाचणार नाही तर तुम्हाला यामध्ये काहीच कळणार नाही. हालेलुया. आणि म्हणून शास्त्र जाणं आणि काय करा, सुरक्षित राहा. पुन्हा एकदा सांगा, शास्त्र जाणं आणि सुरक्षित राहा. हालेलुया. माझ्यासोबत काढा यशाचं पुस्तक 35वा अध्याय आणि 8वं वचन. यशाचं पुस्तक याचं 35वा अध्याय आणि 8 वचन मी तुम्हाला सगळ्यांसाठी वाचतो. तेथील मार्ग राजमार्ग होईल, त्याला पवित्र मार्ग म्हणतील. त्याने अपवित्र जर जाणार नाही, पण तो त्यांच्यासाठी परमेश्वराच्या लोकांसाठी होईल. त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचं वचन या ठिकाणी अद्भुत रीतीने तुम्हाला मला एक गोष्ट या ठिकाणी समजावून सांगत आहे की ज्या मार्गाने देव तुम्हाला नेऊ इच्छितो त्या मार्गाने तुम्ही जर जाल तर त्या मार्गामध्ये जर तो मूढ असेल, मूढ म्हणजे मूर्ख असेल, जर त्याला काही समजत नसेल तरी सुद्धा ते मार्ग चुकणार नाही. तरी सुद्धा देव त्यांचा मार्ग जो आहे तो बदलेल. येशू ख्रिस्त ज्यावेळेस शास्त्र जाणण्याविषयी बोलत होता त्यावेळेस एक गोष्ट त्या ठिकाणी तो बोललेला आहे आणि ते शब्द काय आहे, मत्तेचं शुभवर्तमान 22वा अध्याय आणि 29वा वचन जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की येशू काय म्हणत होता आणि मग या वचनाचा अर्थ तुम्हाला समजू लागेल. मत्तेचं शुभवर्तमान 22वा अध्याय आणि 29वा वचन. आणि ते वचन असं सांगतं, येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य जाणत नसल्यामुळे भ्रमात पडलेले आहात. काय पडलेले आहात? भ्रमात. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी असं बोलत असताना इब्री भाषेमध्ये त्याचं भाषांतर जे आहे ते भाषांतर असं होतं की तुम्ही शास्त्र जाणत नसल्यामुळे तुम्ही मार्ग चुकलेले आहात. हालेलुया. ते भ्रमात पडलेला जो शब्द आहे त्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की आउट ऑफ द वे म्हणजे मार्गापासून वेगळे झालेले आहात तुम्ही. म्हणजे मार्ग ज्या मार्गावरती तुम्ही जायला हवं होतं
त्या मार्गावरती तुम्ही गेला नाही तर तुमचे मार्ग चुकलेले आहेत, तुम्ही जो मार्ग पकडलेला आहे त्या मार्गापासून तुम्ही बहकलेले आहात. त्याचं भाषांतर होतं डिसीव. डिसीव म्हणजे बहकणे, डिसीव म्हणजे वेगळा मार्ग पत्करणे, डिसीव म्हणजे एका मार्गापासून आपल्या भ्रांत पडणे आणि त्या भ्रांतांमध्ये तो मार्ग जो आहे, ज्या मार्गात देव तुम्हाला नेऊ इच्छितो त्या मार्गापासून बाजूला होणे. हालेलुया. जो शास्त्र जाणतो तो मार्गामध्ये जाणतो, तो मार्गाला धरून राहतो, चिटकून राहतो. लक्षात घ्या. आणि बायबल त्या ठिकाणी जे यशायाच्या पुस्तकामध्ये आपण वचन वाचलं त्या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की जरी ते मूढ असतील तर मार्ग धरून राहतील तर ते बहकणार नाही. हालेलुया. जरी त्यांना अक्कल नसेल, जरी त्यांना समजत नसेल, जरी त्यांना कळत नसेल, जरी ते जगाच्या दृष्टिकोनातून अक्कलवान नसतील, जरी ते बुद्धिवान नसतील, तरी पण जर देवाचा मार्ग धरून राहतील, जरी त्यांना जगातलं काही नाही कळालं पण शास्त्राचं जर कळालं तर मात्र ते बहकणार नाही. हालेलुया. बहकणार नाही. जर तुम्हाला जगातल्या गोष्टी नाही का समजना, जरी का तुम्हाला व्यवहारातल्या गोष्टी समजत नसतील, कसं एखाद्याला टोपी घालायची हे नाही तुम्हाला कळत नसेल पण शास्त्र कळत असेल तर तुम्ही कधी बहकवले जाणार. हालेलुया. जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही मूळ जरी असला, जगाच्या दृष्टीने बहकवले जाणार नाही. हालेलुया. बरीच लोक आज जगाच्या दृष्टिकोनातून हुशार बनण्याचा प्रयत्न करत आहेत, देवाच्या दृष्टिकोनातून ते त्यांना असं वाटतं इतकं हुशार होण्याची गरज नाहीये. पण देव मात्र तुम्हाला मला जगाच्या दृष्टिकोनातून हुशार नाही करत आहे. देव तुम्हाला मला शास्त्रामध्ये काहीतरी शिकवू इच्छितो, त्या मार्गामध्ये तुम्हाला राखू इच्छितो, त्या दृष्टिकोनातून तो तुम्हाला मला हुशार बनवू इच्छितो. आणि त्याला ठाऊक आहे की खरा हुशारीपणा कुठे आहे, खरं शहाणपण कुठे आहे हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आणि म्हणूनच देव जगाच्या दृष्टिकोनातून हुशार असणाऱ्यांसाठी नाही, जे शास्त्राच्या दृष्टिकोनातून हुशार आहेत त्यांच्यासाठी तो जास्त काम करतो. तुम्ही जर वाचा माझ्याबरोबर योहानाचं शुभवर्तमान 4था अध्याय. योहानाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय. त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे की ज्यांना आपण असं म्हणतो की योहानाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय. आणि शमरोन स्त्री विषयी त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. आणि शमरोन स्त्री काय करते आणि कसं तिचं वागणं आहे त्या गोष्टीविषयी थोडक्यात आपण पाहूया. 4था अध्याय आणि 7व्या वचनापासून पुढे ती घटना आहे. ती घटना नंतर तुम्ही घरी बायबल वाचत असताना वाचू शकताय नंतर, पण ती घटना पूर्णपणे आपण वाचणार नाही. 7व्या वचनात असं लिहिलं, ते शमरोनाची एक स्त्री पाणी काढायला आली आणि तिला येशू म्हणाला की मला पाणी प्यायल्यास दे. आणि त्याच्यानंतर तो त्या स्त्रीचा आणि त्या येशू ख्रिस्ताचं संभाषण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तो स्त्रीला पाणी मागत असताना ती म्हणते की तुम्ही यहुदी असून माझ्याजवळ कसं पाणी मागता. आणि त्याच्यानंतर येशू म्हणतो की जर तुला कळालं असतं की तू कोणाजवळ पाणी मागते तर तुला समजलं असतं की पाणी मागणारा तुझ्याजवळ कोण आहे, त्यावेळेस तू त्याच्याकडे पाणी मागितलं असतं आणि त्याने तुला जीवनाचं पाणी दिलं असतं. हालेलुया. आता त्या स्त्रीला हा प्रश्न पडतो की याच्याजवळ पोहरा नाही, याची विहीर तर खोल आहे आणि कोणतंही भांडं नाही आणि हा तर जास्त शक्तिमान दिसत नाही आणि असं बऱ्याच गोष्टी त्याला दिसतात. आणि मग ती म्हणते की याच्याजवळ कुठून पाणी आलं असेल. आणि नंतर काही वेळानं प्रभू येशू ख्रिस्त तिला तिच्या जीवनातल्या गोष्टी सांगतो आणि ज्या गोष्टी त्या तिला समजतात त्यावेळेस आपण पाहतो. वाचा माझ्याबरोबर 16व्या वचनापासून पुढे. तो तिला म्हणाला तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलाव ना. ती स्त्री म्हणाली मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही हे तू खरे सांगितले. ती स्त्री त्याला म्हणाली आपण संदेश आहात, आता हे मला समजले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शास्त्र जाणणं आणि देवाला ओळखणं आणि देवाजवळ जाणं हे किती महत्वाचं आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता तुलना जर आपण केली, शास्त्री पुरुषांची तुलना आणि या शमरोन स्त्रीची तुलना. शमरोनामध्ये जे लोक राहत होते ते यहुदी लोकांसोबत कसल्याही प्रकारचा संबंध ठेवत नव्हते किंवा यहुदी लोक त्यांच्यासोबत कसल्याही प्रकारचा संबंध ठेवत नव्हते. त्या काळातल्या पद्धतीनुसार ते अतिशय योग्य होतं आणि चांगलं होतं, पण त्या काळात ते काही अयोग्य होतं असं नाही. पण येशू ख्रिस्त ज्यावेळेस शमरोनातून जातो त्यावेळेस शमरोनातून जात असताना नेमका तो शमरोनातल्या त्या नगराजवळ थांबतो, सुखार नावाच्या नगराजवळ. आणि त्या ठिकाणी शमरोनी स्त्रीला तो पाणी मागतो. आणि शमरोनी स्त्रीच्या संभाषणामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने ही लक्षात येते की त्या शमरोनी स्त्रीनं तिच्या जीवनातली एक गोष्ट फक्त येशू ख्रिस्ताने तिला सांगितली आणि त्यानंतर तिला हे कळालं की हा कोणी साधारण मनुष्य नाहीये तर हा संदेश आहे. हालेलुया.
आणि हा संदेश असल्यामुळं याच्यावर मला विश्वास ठेवता येईल आणि ज्या ज्या गोष्टी येशू ख्रिस्त तिला सांगतो त्या सगळ्या गोष्टीवर प्रत्येक शब्दावर आणि शब्दावर ती विश्वास ठेवते आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं जी दुपारच्या वेळेस पाणी काढण्यास आलेली स्त्री आपलं भांड जे आहे पाणी काढण्यास आलेलं भांड तिथंच टाकते आणि शमरोनामध्ये जाते आणि शमरोनामध्ये जाऊन त्या लोकांना त्या सुखात नगरातल्या लोकांना सगळ्यांना बोलवून त्या येशू ख्रिस्ताजवळ आणते आणि येशू ख्रिस्ताची आणि त्या सर्वांची ओळख करून देते आणि येशू ख्रिस्त कित्येक दिवस शमरोनामध्ये राहून देवाचं वचन प्रसार करीत राहतो. हालेलुया हालेलुया. या ठिकाणी आपल्याला तुलना करण्यासाठी हे जे शास्त्री आणि पुरुष आहेत जे शास्त्र जाणणारे होते ओळखणारे होते पण येशू ख्रिस्त रोज मंदिरात शिक्षण देत होता रोज शिकवत होता मोठ्या मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी सांगितल्या स्वर्गातल्या गोष्टी सांगितल्या आत्म्याविषयी सांगितलं आपल्या अंतःकरणातून बरंच त्यानं प्रगट केलं आणि त्या ठिकाणी यशाचा ग्रंथ 18व्या अध्याय ज्यावेळेस तो वाचतो त्यावेळेस तो वाचत असताना तो असं म्हणाला की हा ग्रंथ वाचत असताना आज माझ्यामध्ये पूर्ण झालेला आहे आणि हे ऐकल्यानंतर सुद्धा त्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही त्या शब्दावर विश्वास ठेवला नाही उलट त्यांनी आपल्या हातामध्ये दगड घेतले उलट त्याला मारण्यासाठी त्यांनी प्लॅन तयार केला उलट त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये हा विचार केला की हा खोटं बोलतो हा देवा समान कसं स्वतःला लेखतो हा पित्याला आज कसं म्हणतो की हा माझा पिता आहे हा माझा देव नसून माझा पिता आहे आणि मी त्याचा पुत्र आहे असं कसं म्हणतो हा प्रश्न त्यांच्या अंतःकरणामध्ये पडला पण शमरोन स्त्रीच्या मनामध्ये असे कोणतेही प्रश्न पडले नाहीत ती एका शब्दामध्ये विश्वास ठेवते आणि म्हणते की हाच संदेश आहे. हालेलुया हालेलुया. जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला निकेदेमाचं उदाहरण सांगितलं जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं अरिमथाईकर योसेफ आणि असे काही लोक असे होते की त्याच्या थोडक्या शब्दावरती विश्वास ठेवणारे होते थोडक्या वचनावरती विश्वास ठेवणारे होते. बऱ्याच वेळेस आपण आपल्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेस या सगळ्या खोलवर गोष्टीचा विचार करू लागतो त्यावेळेस काही लोक म्हातारे होतात देवाचं वचन वाचून बायबल वाचून पण त्यांना देव नेमका काय म्हणत आहे या वचनामध्ये हे अजिबात समजत नाही. याचं कारणच हे आहे जशा प्रकारे त्या मनुष्याचं जीवन आपण पाहतो जो चोर येशू ख्रिस्ताच्या बाजूला लटकलेला होता आणि दुसरा एक व्यक्ती जो येशू ख्रिस्तासोबत 3.5 वर्ष राहत होता. हालेलुया. या दोघांची ज्यावेळेस आपण तुलना करू त्यावेळेस बायबल असं सांगतं स्पष्टपणे की यहुदा इस्करियोतने 3.5 वर्ष देवाचं वचन ऐकलं रोज त्यासोबत तो राहिला रोज त्याचं वचन त्यानं ऐकलं रोज हजारो चमत्कार त्यांनी पाहिले आणि एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर सुद्धा येशू ख्रिस्ताला धरून देत असताना त्याचे हात थरथरले नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतं मी तुम्हाला काय सांगतो त्याच्या हात थरथरले नाही त्याला भीती वाटली नाही त्याला वाटलं नाही की हा देवाचा पुत्र आहे त्याला वाटलं नाही की हा मी या स्वर्गाच्या राजाला किंवा ज्याला संपूर्ण अधिकार मिळणार आहे त्याला मी कसं धरून देईन 30 रुपयासाठी केवळ कारण शास्त्राची ओळख त्यांनी करून घेतली नाही. बायबल केवळ वाचणं पुरेसं नाहीये लक्षात घ्या बायबल केवळ तुमच्या घरामध्ये असणं पुरेसं नाहीये बायबल तुम्ही उशाला घेऊन केवळ झोपणं पुरेसं नाहीये बायबल केवळ वचन पाठांतर करणं पुरेसं नाहीये तर ते समजून घेणं खूप महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. एकही वचन ज्याला समजलं नव्हतं किंवा थोड्या काळासाठी ज्याला नियमशास्त्र वाचला असेल कधी तर मंदिरात गेला असेल असा व्यक्ती येशू ख्रिस्ताला एकच शब्द बोलतो की तू ज्यावेळेस राजवैभवाने येशील ना त्यावेळेस माझी आठवण कर हे त्याच्या लक्षामध्ये राहील. हालेलुया. आणि हे त्याच्या लक्षात असल्यामुळं तो एका क्षणात असं म्हणाला की तू ज्यावेळेस राजवैभवाने येशील त्यावेळेस माझी आठवण कर. पण यहुदा इस्करियोतला मात्र एकदा सुद्धा असं वाटलं नाही की येशू ख्रिस्ताजवळ जाऊन मी असं म्हणावं की शास्त्री आणि पुरुषांनी माझ्याजवळ प्रस्ताव ठेवला तुम्हाला धरून देण्यासाठी आणि मी तुम्हाला धरून देण्याचं मोठं वादळ करणार नाही. हालेलुया. कारण इतकं दिवस त्यासोबत राहून सुद्धा त्याला शास्त्र समजलेलं नव्हतं पण एक मनुष्य जो त्या ठिकाणी क्रुसावरती खेळलेला येशूच्या बाजूला त्याला मात्र एका क्षणामध्ये ते शास्त्र कळालं आणि त्यानं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवून तो येशू ख्रिस्ताला पश्चातापी अंतःकरणाने म्हणतो की माझी क्षमा कर आणि तू ज्यावेळेस राजवैभवाने येशील त्यावेळेस माझ्या आठवण कर. हालेलुया हालेलुया. मी तुम्हाला तुलना का करून सांगत आहे माहिती आहे कारण बऱ्याच वेळेस आपल्याला हे कळत नाही की मी नेमका कुठल्या कॅटेगरीमध्ये मी नेमकं कुठं आहे. शास्त्र जाणणं आणि सुरक्षित राहणं हे आताच्या काळामध्ये जास्त महत्वपूर्ण आहे. केवळ मी जगायचं म्हणून जगत आहे केवळ जगायचं म्हणून मी विश्वासणार आहे केवळ मी चर्चमध्ये येणारा म्हणून एक पुतळ्या समान मी येणारा माणूस आहे अशा गोष्टींना आता अर्थ राहिलेला नाही. लक्षात घ्या कारण आपण दरवाजाजवळ आलेलो आहोत आणि दरवाजाजवळ आल्यानंतर आपण असं म्हणतो आता बायबल वाचायला मी सुरुवात करतो. किती लोकांजवळ स्वतःचं बायबल आहे पर्सनल बायबल.
हालेलुया. किती लोकांना? 4 लोकांच्या एकच बायबल. हालेलुया. आजपर्यंत कदाचित तुम्ही स्वतःचं पर्सनल बायबल सुद्धा जर खरेदी केली नसेल आणि ते जर तुम्ही वाचत नसाल तर लक्षात ठेवा तुम्ही खूप लांब आहात अजून सुद्धा. दरवाजाजवळ आपण शेवटच्या काळात मध्ये आलेलो आहोत आणि शेवटच्या काळात आपण आलेलो असताना आता आपण असं म्हणू शकत नाही मी अजून समजून घेणार आहे, मी अजून त्याच्यावरती विचार करणार आहे, मी अजून बघू ठरवू काय होणार आहे की नाही आणि मग त्याच्यानंतर मी अजून वाचायला सुरुवात केलेली नाही, अजून मला स्तोत्रसंहिता माहित नाही, अजून मला शुभवर्तमान माहित नाहीये, अजून मला दावीद राजा माहित नाही, अजून मला येशूने काय शिकवलं माहित नाही, अजून मला त्याचे शिष्य कोण होते माहित नाही, अजून मला माहित नाही की येशूला कोण धरून दिलं, अजून मला माहित नाही की येशू ख्रिस्ताने कशा प्रकारे शिकवण दिली, अजून मला माहित नाही की येशू ख्रिस्ताला कुठं खेळण्यात आलं, अजून मला माहित नाही की येशूचं नेमकं मरण कशासाठी झालं होतं, येशू कशासाठी ह्या जगात नेमकं आला, अजून मला माहित नाही. तर लक्षात घ्या तुम्ही खूप म्हणजे खूप पाठीमागे आहात आणि त्या पाठीमागच्या गोष्टीतून तुम्हाला पुढे यावं लागेल. तुम्हाला समजून घ्यावं लागेल की रोज शास्त्र आणि शास्त्र काय म्हणतं काय म्हणतं काय म्हणतं. नुसता केवळ वाचून उपयोगाचं नाही. माझ्यासोबत काढा स्तोत्र संहिता 119 अध्याय. स्तोत्र संहिता 119 अध्याय का स्तोत्र 119 50 वचन. दावीदाला काय काय समजलं होतं या ठिकाणी आपण वाचतो. मागील आठवड्यात सुद्धा आपण या गोष्टी वाचल्या होत्या. स्तोत्र 119 50 आणि त्याचं 162 वचन आहे. 50 पहिले वाचू. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आणि 165 वचन 165 जे वचन आहे ते वचन तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते, त्यांना अडखळण्याचे कारण पडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल त्या ठिकाणी काय सांगतं? दावीद काय काय म्हणतो? दावीदाचं जे जर 119 अध्याय सगळा कोणी वाचलेला आहे एकदा. प्रेज द लॉर्ड. प्रभू स्तुती असो तुमच्या सगळ्यांच्या बद्दल. हालेलुया. 119 अध्याय पूर्णपणे संपूर्णपणे देवाच्या वचनावरती आधारित आहे, वचनासाठी लिहिला गेलेला आहे. हालेलुया. जे नियमशास्त्र प्रिय मानणं, देवाचं वचन प्रिय मानणं, त्याच्यावर मनन करणं, त्याचा अभ्यास करणं, त्याच्याजवळ प्रार्थना करणं आणि देवापासून वचनापासून काय काय मिळतं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी 119व्या अध्यायामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. देवाचं वचन मार्ग दाखवतं, देवाचं वचन शांती देतं, देवाचं वचन पाळणाऱ्यांना अडखळण्याचं कारण पडत नाही, देवाचं वचन जो पाळतो तो सर्व शिक्षकांच्या पेक्षा अधिक ज्ञानी असतो. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतात. आणि दावीद त्या ठिकाणी काय त्यावेळेस या गोष्टीकडे या वचनांच्याकडे आपलं लक्ष जातं आणि ते वचन आपल्याला असं स्पष्टपणे सांगतात की देवाचं वचन मानणाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अशांतीचा सामना करावा लागत नाही. आणि जरी अशांती आली तरी त्या वचनामधून जी शांती आहे ती शांती आहे ती त्याच्या अंतःकरणामध्ये भरून राहिलेली असते. दावीदाच्या जीवनामध्ये या गोष्टी वारंवार आपल्याला त्याच्या जीवनभर पाहायला मिळतात. आणि एक त्याचा मुलगा जो आहे तो मुलगा मात्र देवाचं वचन लिहिणारा होता. लक्षात घ्या, नीतिसूत्रे आणि बरेचसे असे ग्रंथ जे आहेत जे ज्ञानाचे ग्रंथ म्हटले जातात आणि तो ज्ञानी व्यक्ती होता आणि म्हणून त्यानं ज्ञानाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या लिहून ठेवल्या आणि सगळ्यात शेवटी उपदेशकाचं पुस्तक त्यानं लिहिलं आणि सगळं लिहिल्यानंतर तो असं म्हणाला की बहुत ग्रंथ पठन करणे देहात शिनवते आणि हे सगळं काही व्यर्थ आहे. हालेलुया. पण दावीद मात्र असा म्हणत नाही. दावीद असं म्हणतो की तुझं वचन पाळणाऱ्यांना त्यांच्या मनामध्ये शांती असते. हालेलुया. शमून हे बोलू शकला नाही कारण का ह्याचं बोलू शकत कारण तो ज्ञानामध्ये देवाच्या वचनाला शोधण्याचा प्रयत्न करत होता. तो त्या वचनाला प्रिय मानणारा व्यक्ती नव्हता तर जगातल्या गोष्टी प्रिय मानून जगातल्या गोष्टीवरती जास्त प्रीती करून देवाचं वचन जे आहे केवळ ज्ञानामध्ये शोधण्याचा तो प्रयत्न करत असल्यामुळं तो देवाला प्रिय पण होऊ शकला नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं केल्यानंतर सगळं काही कार्य केल्यानंतर त्याला सर्वात शेवटी हे म्हणायची वेळ आली हे सर्व काही व्यर्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी काय तुम्हाला सांगायचा प्रयत्न करताय माहितीये की ज्या वेळेस आपण त्या शमरोन स्त्रीची आणि शास्त्री पुरुषांची आणि यहुदा इस्क्रेत आणि त्या चोराची तुलना करतो
त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये हे आलं पाहिजे की देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी फॉर्मॅलिटीज असल्या नाही पाहिजे. जशा प्रकारे यहूदा इस्रायेलला केवळ त्या फॉर्मॅलिटीज म्हणून पाळणारा तो व्यक्ती होता, शास्त्री फरीसी फॉर्मॅलिटीज म्हणून पाळणारे व्यक्ती होते, आणि म्हणून ज्या वेळेस सत्य त्यांच्या समोर आलं ते त्यांच्या हृदयाला स्पर्श करू शकलं नाही. हालेलुया. ज्यावेळेस सत्य समोर येतं ना, ज्यावेळेस आपण फॉर्मॅलिटीज म्हणून आपल्याला घरामध्ये वचन असतं, बायबल असतं, त्यावेळेस ते आपल्याला हृदयाला स्पर्श करू इच्छित नाही किंवा स्पर्श करू शकत नाही. ज्यावेळेस शमरोनी स्त्री देवाचं वचन वाचणारी व्यक्ती, कारण शमरोनी स्त्रीला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की यहुदी लोक मंदिरामध्ये जाऊन आराधना करतात, तिला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं, नियमशास्त्रामध्ये हे लिहिलेलं आहे, तिला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं ही याकोबाची विहीर आहे, आणि तिला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं हे याकोबाने ह्या विहिरीचं पाणी पिलेलं आहे, हे तिला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं, आणि ही विहीर आम्हाला देऊ गेलेली आहे याकोबाने, हे पण तिला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. म्हणजे तिला ते वाचलेलं होतं, आणि देवाच्या वचनाच्या बाबतीत ती सेन्सिटिव्ह होती, आणि म्हणून ज्यावेळेस सत्य तिच्या समोर आलं त्यावेळेस क्षणाचाही विलंब न लावता तिनं त्या वचनावरती विश्वास ठेवला. हालेलुया. सर्व पाप, सर्व गोष्टी, सर्व प्रकारचं पातक तिच्या जीवनातून एका क्षणामध्ये निघून गेलं, आणि आपला जो घडा पाणी भरण्यासाठी तिने आणला होता तो तिथंच तिने टाकला, आणि ती पळाली आणि नगरातल्या सगळ्या लोकांना बोलवून आणलं आणि सगळ्यांची देवासोबत ओळख करून दिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शास्त्री फरीसी वाचत राहिले, फॉर्मॅलिटीज म्हणून पाहत राहिले, यहूदा इस्रायेल पाहत राहिला, आणि त्याच्याजवळ बायबल होतं, त्याजवळ सगळ्या गोष्टी होत्या, नियमशास्त्र होतं, सगळ्या काही येशूने शिकवलेल्या गोष्टी होत्या, आणि 30 रुपये हातात घेतात तर सुद्धा त्याला आठवलं नाही की येशूने मला हे शिकवलं नाही. त्या गोष्टी त्याला अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी भीतीच वाटली नाही. का? कारण तो सेन्सिटिव्ह नव्हता त्या वचनांच्या विषयी कधी. त्यानं प्रीती त्या वचनावर कधीच केली नाही. त्यानं ते फॉर्मॅलिटीज म्हणूनच केवळ पाहिलं त्याच्याकडे, आणि म्हणून तो सुरक्षित राहू शकला नाही पापापासून. दावीद सुरक्षित राहू शकला सर्व प्रकारच्या पापापासून, सर्व प्रकारच्या अनिष्टापासून, सर्व शत्रूंपासून. कारण मागील आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की शल्मोनाने युद्ध केले नाही, त्याच्या अगोदर शौलाने बरेचसे युद्ध केली, पण शल्मोनापेक्षा अधिक युद्ध दावीद राजाने केली. पण सगळ्यामध्ये तो सुरक्षित राहिला. तो सुरक्षित राहण्याचं एकमेव कारण हे होतं की त्याचं जी प्रीती आहे ते देवाच्या वचनावर. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचनासाठी सेन्सिटिव्ह असता, देवाच्या वचनासाठी ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर प्रीती करता, किंवा तुम्हाला हे कळू लागतं की माझं जी शांती आहे ती दुसरीकडे जगात कुठंच लपलेली नाही, तर देवाच्या वचनात आहे, त्यावेळेस खरंच ती शांती तुम्हाला देवाच्या वचनातून मिळते. नाहीतर आपण जगातल्या गोष्टींच्या मध्येच शांती शोधत राहतो, आणि सर्व प्रकारच्या गोष्टी या जगामध्येच आपण मार्ग भ्रष्ट होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या मार्गातच शोधत राहतो, आणि आपल्याला असं वाटतं की मूर्ख का, माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारची संकट का, अडचणी का, आणि मग या सगळ्यामध्ये मला मार्ग का सापडत नाही योग्य. कारण आपण डिसीव्ह किंवा आपण बहकलेले आहोत, मार्गापासून आपण बाजूला गेलो, आपण त्या मार्गामध्ये शोधण्याचा प्रयत्न नाही करत आहे, आणि मग जो शोधण्याचा प्रयत्न करतो त्याला देव वाचवतो पण, जसं दावीदाला देवाने वाचवलं. हालेलुया. नाथान संदेशात त्याजवळ आला, आणि नाथान त्याजवळ येऊन त्याला सांगतो देवा त्याने केलेलं पातक, आणि ज्यावेळेस तो पातक सांगतो त्यावेळेस दावीदाची कृती जी आहे ती कृती खूप विचार करण्यासारखी कृती आहे. कारण त्याच्या अगोदर किंवा त्याच्या नंतर बऱ्याचशाच राजांच्या जवळ ज्यावेळेस असे संदेश यायचे त्यावेळेस ते त्या संदेशाला शिक्षा करत होते, आणि त्याला म्हणायचे जा ह्याला तुरुंगामध्ये पाठवा, कारण हा राजासमोर आपलं माझं पातक राजासमोरच सांगतोय, आणि सर्व दरबारासमोर तो सांगतोय, म्हणजेच हा शिक्षेस पात्र आहे. आणि निश्चित अर्थाने त्या काळातल्या राजपद्धतीनुसार शिक्षेस पात्र होता नाथान संदेशला, पण दावीदाने मात्र त्याला शिक्षा दिली नाही, तर दावीद म्हणाला मी पातक केलेलं. हालेलुया. लक्षात घ्या, देवाच्या वचनावर प्रीती असणारा व्यक्तीच असं बोलू शकतो. ज्याची प्रीती नाही ना तो नाही बोलू शकत. ज्याला केवळ फॉर्मॅलिटी साठी वाचलेला असेल तो नाही, कारण म्हणूनच तो सुरक्षित राहिला. शल्मोनाला हे शल्मोन ज्ञानाने शोधायचा प्रयत्न करत होता, आणि म्हणून शल्मोनाला हे समजलं नाही. शल्मोन न समजण्याचं कारण हे होतं की शल्मोना जवळ सुद्धा अय्या संदेश आला होता. अय्या संदेशाने त्याला सांगितलं होतं, शल्मोनाने रहाबामाविषयी त्याला आठवण करून दिली होती शल्मोनाला, आणि त्याला सांगण्यात आलं होतं की तुझं राज्य विभागलं जाणार आहे. पण शल्मोन मात्र आपल्या पापापासून फिरला नाही. शल्मोनाने मात्र आपलं पातक जे आहे ते चेंज केलं नाही, बदललं नाही, आणि म्हणून अय्या संदेशाची भविष्यवाणी जी आहे ती शल्मोनाच्या बाबतीत आणि रहोबामाच्या बाबतीत ती खरी ठरली, याराबामाच्या बाबतीत खरी ठरली. याराबामाला त्याचं राज्य वाटून देण्यात आलं, आणि शल्मोनाच्या काळामध्येच म्हणजे त्याचा मृत्यू झाल्यानंतरच देवाने लगेच त्याची विभागणी रहोबाम आणि याराबामामध्ये केली. याचं कारणच हे होतं की शल्मोन ज्ञानाने देवाची वचनं शोधायचा प्रयत्न करत होता, आणि म्हणून शेवटी त्याला हे म्हणायची वेळ आली की व्यर्थ सगळं काही व्यर्थ.
कारण तो म्हणाला की देवाच्या चरणाजवळ किंवा ज्या वेळेस तू मंदिरामध्ये जातो त्यावेळेस सांभाळून पाऊल टाक. त्या ठिकाणी बोलत असताना सांभाळून बोल, कारण देव स्वर्गात आहे, तो पृथ्वीवर आहे. हे तो नीतिसत्रेमध्ये बोलला नाही, उपदेशकात बोलला. कारण तिथपर्यंत येईपर्यंत त्याला व्यर्थता समजली होती. तिथपर्यंत येईपर्यंत त्याला समजलं होतं मी तयार केलेली बाग नष्ट होणार एक दिवस, मी बांधलेला राजवाडा एक दिवस नष्ट होणार आहे, मी जे काही उभं केलेलं आहे, मी जे घोडे जमा केले ते घोडे घेऊन जाणार आहे, मी ज्या ढाली सोन्याच्या बनवलेल्या आहेत त्या ढाली निघून जाणार आहेत. आणि म्हणून तो म्हणाला की मनुष्याचे सर्व कष्ट व्यर्थात. आणि तसंच झालं. त्याचा मुलगा रहबामाच्या काळातच त्याने बनवलेल्या सोन्याच्या ढाली निघून गेल्या, त्या चोरून नेण्यात आल्या, त्याला त्याच्यावर हमला झाला आणि त्याने चोरून नेल्या. आणि उलट त्या जागी त्यांनी सोन्याच्या ऐवजी पितळेच्या ढाली बनवल्या. त्याच्यामुळे म्हणजेच ती व्यर्थता जी आहे ती शर्मनाला खूप वेळानंतर, खूप उशिरा कळाली, पण दावीदाला मात्र त्याच्या हयातीमध्ये कळाली होती. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, त्याला हे ठाऊक होतं की देवाचं वचनच मार्गदर्शक आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही मार्गदर्शक नाही. हालेलुया. देवाचं वचनच मला सुरक्षित ठेवू शकतं, देवाचं वचनच मला पापापासून सुरक्षित ठेवू शकतं. त्याने एकदा व्यभिचार केला, दुसऱ्या वेळेस त्याला करताना त्याचे हात थरथर कापू लागले. त्याला समजत होतं की मी हे पाप करू शकत नाही. हालेलुया. हे पाप न हे करणं हे माझ्यासाठी काय घातक आहे, कारण त्या वचनामध्ये तू इतके दिवस जगलेला होता. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये टिकून राहतो, मजबूत राहतो, त्याच्यावर प्रीती करतो, फॉर्मॅलिटीज म्हणून केवळ माझ्याजवळ बायबल असत नाही, फॉर्मॅलिटीज म्हणून केवळ मी बायबल वाचत नाही, तर ते माझ्या जीवनाचा भाग बनतं. मी त्याच्यावर प्रीती करतो, मला समजतं की शांती माझी त्याच्यातून आहे, माझी सुरक्षा त्याच्यातून आहे, माझं आरोग्य त्याच्यामधून आहे. कारण बायबल सांगतं तो आपले वचन पाठवून काय करतो बरं, रोग्यास बरं करतो. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये आरोग्य आहे, देवाच्या वचनात शांती आहे, देवाच्या वचनात सुरक्षितता आहे. बाजूला सांग, देवाच्या वचनात शांती आहे, देवाच्या वचनात आरोग्य आहे आणि देवाच्या वचनात सुरक्षितता आहे. आणि देवाचं वचन नवजीवन देत. हालेलुया. ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाला आपल्या जीवनात महत्व देऊ लागतो, फॉर्मॅलिटीज म्हणून नाही तर प्रत्यक्ष सेन्सिटिव्ह बनून देवाच्या वचनाला ज्यावेळेस महत्व देतो, त्यावेळेस कदाचित आपलं पाप जरी आपल्या समोर आलं तरी आपल्याला जाणीव होते, अरे मी पातक केलेले, अरे मी चूक केलेले, अरे मी हे सगळं केलेलं. तो स्वतःला पश्चातापाबरोबर अहितोपेल राहून सुद्धा अहितोपेलाची चांगली मसलत अबशालोमाने ऐकली नाही आणि हुशे आणखी याची मसलत अबशालोमाने ऐकली आणि त्याच मसलतीचा उपयोग करून देवाने अबशालोमाचा वध केला. हालेलुया. देवाला ठाऊक होतं आज अबशालोमाची देवाच्या वचनावर प्रीती नाही, तर दावीदाची देवाच्या वचनावर प्रीती आहे. हालेलुया. महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाच्या बाबतीत सेन्सिटिव्ह असतो त्यावेळेस ऑटोमॅटिक रीतीनं आपल्या सुरक्षेचे मार्ग तयार केले जातात. ऑटोमॅटिक रीतीनं आपल्या सुरक्षेसाठी कुठेतरी परमेश्वर काम करत असतो. कुठेतरी जरी तुमच्या विरोधात कुठेतरी काही बोललं गेलं असेल, जरी तुमच्या विरोधात कुठेतरी काही घटना घडत असतील, तरी पण हे लक्षात ठेवा, देव तुमच्या बाजूने भक्कमपणे उभा असतो. कारण त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की याची प्रीती जगातल्या गोष्टीवर नाही तर देवाच्या वचनावर. देवाच्या वचनावर तो प्रीती करतो. जरी व्हायरस तुमच्यासाठी तयार केला असेल, जरी देव शैतानाने वेगवेगळ्या प्रकारचे हमले करण्याचा प्लॅन केला असेल, तरी पण देव परस्पर ते प्लॅन उद्ध्वस्त करून टाकेल. यासाठी सुरक्षित, यासाठी तो उद्ध्वस्त करेल की देवाला ठाऊक आहे की तुम्ही देवाच्या वचनावर प्रीती करा. त्याला ठाऊक आहे, तुम्हाला ठाऊक आहे की माझी शांती वचनातून येते. माझी शांती पोटभर जेवण्याने येत नाही, माझी शांती चित्रपट पाहिल्याने येत नाही, माझी शांती मोबाईल पाहिल्याने येत नाही, माझी शांती उत्कृष्ट झोप घेतल्याने येत नाही, कपडे खरेदी केल्याने येत नाही, तर माझी शांती देवाच्या वचनातून येते. हालेलुया. ज्यावेळेस हे देव मनुष्याला कळतं, देवाला कळतं, त्यावेळेस तुमच्यासाठी सुरक्षेचे मार्ग तयार. तुमच्यासाठी तुम्हाला पाप करणं हे सुद्धा खूप भयानक वाटतं, तुमच्या हात सरसवून लागतात. जर यहुदा इस्करियोतनी सिरियसली घेतली असती ही वचनं तर तो पेत्रासारखा रडला असता, लक्षात घ्या. पण तो रडला नाही याचं कारण ते होतं की त्याने ते सिरियसली घेतलं नाही. त्याला ह्या गोष्टी अजिबात, त्याला असं वाटलं नाही की ही वचनं जीवनाची वचनं आहे. त्याला असं वाटलं नाही की येशू जे बोलला, येशूने म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, जसं आपण योहानाच्या शुभवर्तमान 14व्या अध्यायामध्ये वाचतो, थोमा जसं म्हणाला की आम्हाला काहीच ठाऊक नाहीये प्रभू, तो म्हणाला की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आणि हे केवळ थोमाचा तो बोलला नव्हता, तर यहुदा इस्रायल सुद्धा तिथे होता. हालेलुया. आणि ही वचनं जर यहुदा इस्रायलनं ऐकली होती तर त्याला ते वचनं आठवायला हवी होती की मार्ग, सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हे पेत्राला आठवलं, हे थोमाला आठवलं, हे बाकीच्या शिष्याला आठवलं, पण यहुदाला आठवलं नाही. याचं कारण असं
होतं की त्यानं ती सिरियसली घेतलं नाही, त्यानं त्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही आणि त्याला असं वाटलं हे काय लाईटली आहे, शास्त्री करून शिकवतात तसाच येशू ख्रिस्ताने शिकवलेला आहे आणि जसा ते गुरुजी आहेत तसा हा पण गुरुजी आहे आणि वेगळं काही याच्यामध्ये नाही. आणि म्हणूनच त्यानं त्या पैशामध्ये सुद्धा अपराधपर केली आणि त्याचबरोबर त्याची ती अपराधपर एक दिवस या गोष्टीपर्यंत पोहोचली की येशू ख्रिस्ताला धरून देत असताना त्याला भीती वाटली नाही आणि धरून दिल्यानंतर सुद्धा त्याला असं वाटलं नाही की मी पश्चाताप करावा, कारण पश्चातापाचं जे अंतःकरण त्याच व्यक्तीला मिळतं जो सेन्सिटिव्ह आहे, जो प्रीती करतो वचनावर. हालेलुया. त्याला त्याच व्यक्तीला हे कळतं की पाप म्हणजे काय, त्याचे परिणाम म्हणजे काय आहे, कारण त्याची जाणीव सुद्धा या वचनाशिवाय होऊ शकत नाही. हालेलुया. कारण याच वचनामध्ये तुम्हाला पापाची जाणीव होईल. याच हे वचन सेन्सिटिव्हपणे घेणारा आणि या वचनावर प्रीती करणाराच म्हणू शकतो की देवा मी पातकी आहे, मज पाप्यावर द्या. हालेलुया. आणि जो पातकी नाही असं म्हणतो त्या दुसऱ्या चोरासारखं नरकामध्ये तो नाश होतो. पण एक शब्द देवाच्या वचनाच्या बाबतीत सेन्सिटिव्ह असण्याचा फायदा किती आहे लक्षात घ्या. किती फायदा आहे की जीवनभर त्याने चोऱ्या केल्या असतील कदाचित आणि सगळं वाईट काम केलं असेल, पण तो सेन्सिटिव्ह असल्यामुळे अंतःकरण त्याचं देवाच्या वचनाशी जोडलं गेलं असल्यामुळे लगेच त्याला असं वाटलं अरे ठीक आहे मी देवाला पश्चाताप केला पाहिजे. आणि तो म्हणाला देवा ज्यावेळेस तू येशील ना त्यावेळेस माझी आठवण कर. हालेलुया. आणि हे एक शब्द त्याला स्वर्गात घेऊन जातो. हालेलुया. कितीतरी 5 नवरे त्या शंभराने स्त्रीने केले होते आणि जो 5वा होता तो सुद्धा तिचा नवरा नव्हता. इतकं मोठं पातक भयानक पातकामध्ये ती होती, तरी पण एक शब्द एक तिचं वाक्य जे येशू ख्रिस्ताचं वाक्य आहे तिच्या अंतःकरणाला स्पर्श करून गेलं आणि स्वतः तिनं आपलं जीवन समर्पित केलं आणि अनेक लोकांना सुवार्ता सांगितली, सगळं जीवन बदलून गेलं. हालेलुया. सगळं पातक पुसलं गेलं. हालेलुया. याचा अर्थ असा नाही की पातकामध्ये आपण राहू, याचा अर्थ असा आहे की आपण सेन्सिटिव्ह असावं. हालेलुया. याचा अर्थ असा आहे की आपण देवाच्या वचनाच्या बाबतीत नेहमी असं असलं पाहिजे की प्रभूचे बोलशील ना माझ्या अंतःकरणात मी परीक्षण करणार. हालेलुया. माझ्या अंतःकरणामध्ये मी तपासून पाहिजे की मी कसा आहे आणि ज्यावेळेस मी तपासे त्यावेळेस निश्चित अर्थाने मी योग्य मार्गाला जाईल. हालेलुया. जर तुम्ही असं म्हणत राहाल की मी योग्य आहे, मी योग्य आहे, मी योग्य आहे, मी योग्य आहे आणि रोज तुम्ही बायबल वाचता, रोज तुम्ही बायबल वाचता, तर तुम्ही ते चांगल्या प्रकारे वाचलंच नाही कधी असं. कारण बायबल तुम्हाला पापाची जाणीव करून देते. हालेलुया. बायबलचं पहिलं काम काय जर असेल कोणतं, जर मी पापी आहे आणि देव पवित्र आहे हे जाणीव करून देतं बायबल. पहिल्यांदा जर काही काम करत असेल तर ते काम करतं बायबल. हालेलुया. ज्यावेळेस आपण तुमच्या हातात ज्यावेळेस हे बायबल येतं त्यावेळेस तुम्हाला याची जाणीव. काही लोक आशीर्वादाची वचनं शोधत राहतात. माझ्या बरोबर वाचा यिर्मयाचं पुस्तक यशायाचं पुस्तक 30वा अध्याय. यशाया 30 आणि त्याच्या 9 पासून पुढे आपण वाचू. कारण हे बंडखोर लोक आहेत, ही लबाड मुले आहेत ज्यांना परमेश्वराचे धर्मशास्त्र ऐकाव्यास नको अशी ही मुले आहेत. ते द्रष्ट्यास म्हणतात दृष्ट्यात पाहू नका, संदेशास म्हणतात आम्हास यथार्थ गोष्टीचा संदेश सांगू नका, आम्हास गोडगोड गोष्टी सांगा, कपट वचने सांगा, मार्गातून निघा, वाटेवरून दूर व्हा, आमच्या समोरून इस्रायलच्या पवित्र प्रभूस दूर करा. यामुळे इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणतो तुम्ही ह्या वचनांचा धिक्कार करून बलात्कार व कुटिलाचार यावर भिस्त ठेवता वा अवलंबून राहता. म्हणून एकाएकी कोसळून पडणाऱ्या उंच भिंतीच्या सुटलेल्या भागाप्रमाणे ह्या अधर्माचे तुम्हाला अकस्मात फळ मिळेल. हालेलुया. आजकालच्या मंडळींची परिस्थिती, आज विश्वासणाऱ्यांची परिस्थिती या वचनानुसार आहे. आज लोक काय म्हणतात की आम्हाला काय सांगा, गोड गोड गोष्टी सांगा, आम्हाला कठीण काही सांगू नका, आम्हाला अवघड असं काही सांगू नका, पश्चातापाचं असं काही सांगू नका, आमचं पाप दाखवेल असं काही सांगू नका, आमच्यात बदल घडवेल असं काही सांगू नका, आमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी कार्य करेल, हालचाल करेल असं काही सांगू नका, आमचं चुकतंय असं काही सांगू नका, आम्हाला मार्गावरती योग्य मार्गावर चालायचं असं काही सांगू नका, आम्हाला गोड गोड बोला, आमच्याशी गोड गोड बोला, आमच्याशी आशीर्वादाचं बोला, आम्हाला आशीर्वादाचे शब्द सांगा, आम्हाला आमच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये काहीतरी उल्हासदायक वाटेल असं काहीतरी सांगा, आम्हाला असं वाटेल की प्रफुल्लित झालेलं आहे अंतःकरण असं काहीतरी सांगा. आणि त्याच गोष्टी लोक आज बायबल मधून सुद्धा शोधायचा प्रयत्न करतात. हालेलुया. पण प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी तुम्हाला मला आठवण करून देत आहे की आपण जर बायबल सुरुवातीला हातात घेतो तर बायबल तुम्हाला सुरुवातीला आशीर्वादाविषयी शिकवत नाही, तर त्या
तुमच्या पातकाविषयी सांगतं. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त बायबल या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आशीर्वाद देण्यासाठी आला नाही, तर तुमच्या आणि माझ्या पापांसाठी आपला प्राण देण्यासाठी आला. आशीर्वादाची वचनं ही सगळी त्याच्या नंतर आहे. पापाचा पश्चाताप केल्यानंतर, देवाच्या वचनात चालू लागल्यानंतर आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी केल्यानंतर पुढचा भाग आहे तो. पण सुरुवात मात्र कशापासून होते? पातकाच्या बदलापासून, पातकाच्या पश्चातापापासून आणि त्यातून बाहेर पडण्यापासून सुरुवात होते. पण काही लोकांना केवळ आणि केवळ जीवनभर त्यांना गोड गोड गोष्टीच ऐकायचे. कारण यासाठी गोड गोड ऐकायचं आहे, कारण त्यांना आपल्या अंतःकरणामधल्या गोष्टींचं परीक्षण करायचं नाही. जर सुरक्षित राहायचं असेल तर नेहमी आणि नेहमी आपल्या अंतःकरणाचं तुम्हाला परीक्षण करायला शिकलं पाहिजे. कधीच बायबलमध्ये लगेच तुम्हाला आशीर्वादाची वचनं शोधायचा कधीच प्रयत्न करू नका. तुम्हाला असं वाटत असेल की मी कायम आशीर्वादाची वचनं शोधायचं, कारण स्तोत्र संहिता वाचायला लोकांना जास्त आवडतं, निसूत्रे वाचायला कमी आवडतं. कारण का? स्तोत्र संहिता आशीर्वादाविषयी जास्त शिकवतं, सुरक्षेविषयी जास्त शिकवतं, आरोग्याविषयी जास्त शिकवतं आणि स्तुतीविषयी जास्त शिकवतं. पण निसूत्रे मात्र काय करतं? बरं, अंतःकरणाचं परीक्षण करायला लावतं, अंतःकरणातल्या गोष्टींचं परीक्षण करतं. वारंवार या गोष्टीसाठी शिकवतं आणि सांगतं की तुला काहीतरी वेगळं करायचं आहे, बदल घडवायचा आहे. व्यवहारिक असेल, आत्मिक असेल, आत्म्यामध्ये असेल, अंतःकरणामध्ये असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील. संदेशांची पुस्तकं वाचायला लोकांना कमी आवडतं आणि आशीर्वादाची वचनं लोकांना वाचायला जास्त आवडतं. याचं कारणच हे आहे की त्यांना गोड गोड गोष्टी ऐकायच्या आहेत, गोड गोड ते ऐकायचं आहे. अंतःकरणाला, कानाला जे रुचकर वाटेल ते ऐकायचं आहे. पण बायबल असं सांगतं, ज्या वेळेस आपण देवाचं वचन खातो त्यावेळेस ते अंतःकरणामध्ये आतमध्ये जातं, काहीतरी बदल घडवण्यासाठी जातं. हालेलुया. कारण देवाचं वचन जरी तुमच्या मुखाला गोड वाटलं, मधासारखं जरी गोड वाटलं, तरी असं वाटलं की हे गोड आहे, पण आतमध्ये ज्यावेळेस जातं त्यावेळेस ते काहीतरी आतमध्ये बदल घडवतं. आणि जर बदल घडवत असेल तर त्याला बदल घडवू दिला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूवाल्याला सांगा, देवाचं वचन तुझ्यामध्ये बदल घडवण्यासाठी आहे. हालेलुया. केवळ आशीर्वादासाठी नाही. हालेलुया. बऱ्याच वेळेस माणसं गोड गोड गोष्टीकडे जास्त लक्ष देतात. त्यांना असं वाटतं की गोड ऐकल्याने माझं जीवन उल्हासदायक बनेल, गोड ऐकल्याने माझं जीवन आनंदमय बनेल आणि आशीर्वादाची वचनं ऐकण्याने माझ्यासाठी परमेश्वर काहीतरी वेगळं काहीतरी करू इच्छितो. या गोष्टी मला समजून जातील, माझं भविष्य किती उज्ज्वल आहे हे मला सांगू द्यावं परमेश्वराने. पण या गोष्टी बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अशा प्रकारच्या गोष्टी ऐकणारे हे कुटीला चार करणारे लोक आहेत असं बायबल सांगतं. कुटीला चार करणारे ते आपल्या मार्गापासून बहकलेले आहेत. कारण देव आपल्याला त्या मार्गावरती नेऊ इच्छितो, त्या योग्य अशा मार्गानेच नेऊ इच्छितो. तुम्हाला तो चुकीच्या मार्गाने नेऊ इच्छित नाही. कारण म्हणूनच शास्त्री पुरुषांच्या जवळ ज्या वेळेस येशू ख्रिस्त जायचा त्या वेळेस तो दाखल्याने बोलायचा. आणि दाखल्याने बोलण्याचं कारण हे होतं, शिष्याने त्याला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले की तुम्ही दाखल्याने का बोलता? आणि येशू म्हणायचा त्यांना की हे ऐकावं यांनी, पण यांना समजू नये म्हणून मी यांच्याशी दाखल्याने बोलतो. हालेलुया. येशू ख्रिस्त हे म्हणण्याचं कारण याचं होतं की त्यांना हे समजून यावं, त्यांना हे समजून यावं की देव काहीतरी त्यांना समजावून सांगू इच्छितो. त्यांनी सेन्सिटिव्ह बनावं, त्यांनी आत्म्यामध्ये अंतःकरणापासून देवाजवळ जावं, देवाला विचारावं. आणि जशा प्रकारे निकेदम जाणकार होता, निकेदम जाणण्यासाठी उत्सुक होता, तशा प्रकारे शिष्य जाणण्यासाठी उत्सुक होते. जशा प्रकारे अरिमथाईकर योसेफ सारखा व्यक्ती, पौलासारखी व्यक्ती जाणण्यासाठी उत्सुक होते, तशा प्रकारे जाणण्यासाठी उत्सुक बनावं, उत्सुक बनावं, उत्सुक बनावं. आणि उत्सुक बनल्यानंतर गोडगोड नाही तर कठीण गोष्टी तुम्ही ऐकायला चालू करा. हालेलुया. हालेलुया. कारण निकेदमाला येशू ख्रिस्ताने गोड गोड शब्द बोलला नाही. येशू ख्रिस्त मला आला, तू चांगली गोष्ट आला, आता शास्त्री पुरुष माझ्याजवळ, ह्याजवळ थोडं तरी माझा कॅरेक्टर चांगलं करायचा प्रयत्न करतो. पण येशू ख्रिस्त त्याच्यासोबत कठीण बोलतो. हालेलुया. आणि त्या कठीण गोष्टी बोलतो की ज्या निकेदमाला ऐकायला गोड वाटल्या नाही. त्याला असं वाटलं, अरे म्हातारा माणूस कसं काय जन्म घेऊ शकेल? तो रात्रभर विचार करत बसला असेल. रात्रीचा ज्यावेळेस येशू पासून तो निघून गेला असेल त्यावेळेस विचार करायला भाग पाडले येशू ख्रिस्ताने त्याला की हा रात्री कसा काही म्हातारा मनुष्य जन्म घेईल, कसा काही म्हातारा मनुष्य जन्म घेईल, कसा काय अग्नीने मी जन्म घेणार, कसा काय मी आत्म्याने जन्म घेणार. आणि मग एक दिवस त्याशी देवाचा आत्मा बोलला असेल. ज्यावेळेस पवित्र आत्मा या पृथ्वीवरती आला त्यावेळेस पवित्र आत्मा त्याशी बोलला असेल आणि त्याला कळालं असेल की आत्म्याने जन्म घेणं नेमकं काय असतं. हालेलुया. त्याला कळालं असेल की अग्नीने जन्म घेणं नेमकं काय असतं. कदाचित शिष्यांना अग्नीचा बाप्तिस्मा झाला ही गोष्ट त्याच्या कानावर सुद्धा गेली असेल आणि मग त्याला समजलं असेल की येशू ख्रिस्त त्या अग्नीच्या बाप्तिस्म्याविषयी बोलत होता. हालेलुया. बऱ्याच वेळेस लोकांना गोड गोड गोष्टी ऐकण्याच्या नादात जे
तुम्हाला तुमच्यासाठी योग्य आहे, जे बदल घडवणार आहे, कार्य करणार आहे, सुरक्षित ठेवणार आहे, त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो ऑटोमॅटिक रीतीनं आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गोड गोड गोष्टीकडेच, आशीर्वादाकडेच आपलं लक्ष केवळ राहतं. आपल्याला असं वाटतं माझ्या जीवनात संकट नको, पण संकट तुम्हाला स्ट्रॉंग बनवतात हे मात्र आपल्याला कळत नाही. बायबल सांगतो तो घाय करतो, पट्टी पण तोच बांधतो, बरं पण तोच करतो, तो तुम्हाला मजबूत बनवतो, स्ट्रॉंग बनवतो आणि मजबूत बनवून. पण जे केवळ आशीर्वादाच्या गोडगोड गोष्टी शोधत असतात त्यांना थोडी जरी संकट आलं त्यांनाच वाटतं हा देव आमच्यावर कोपलेला आहे, पालकाचं आमच्यावर लक्ष नाहीये, मंडळीचं आमच्यावर लक्ष नाही, मग आम्ही चर्च मध्ये आलो मग येण्यासाठी, मग आमच्यावर हे संकट येणार, तुम्ही आम्हाला साथच देणार नाही, मग आम्हाला कशा देवाबद्दल सांगितलं तुम्ही. हालेलुया. पण लक्षात घ्या, देवाचं वचन तुमच्यात बदल घडवण्यासाठी आहे, देवाचं वचन तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहे, देवाचं वचन तुम्हाला स्ट्रॉंग बनवण्यासाठी आहे, देवाचं वचन तुम्हाला अंतःकरणामध्ये तुम्हाला जाणीव व्हावं यासाठी आहे की देव नेमका कोण आहे, कसा आहे, तू किती सामर्थ्य आहे. जर येशू देवाने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं त्यावेळेस एका जहाजामध्ये बसवून किंवा एका अशा प्रकारच्या रस्त्यावरती, चांगल्या रस्त्यावरती ठेवून त्यांना त्या रस्त्याने अगदी डायरेक्ट हायवे बनवून कनान देशामध्ये नेलं असतं तरी देवाचं त्यांना देवाचं सामर्थ्य, देवाचं वचन, देव काय करू शकतो, देव कसा सामर्थ्य आहे, देव कशा प्रकारे बदल घडवतो आणि कशा प्रकारे प्रवासामध्ये तो मदत करतो, कसा पुरवठा करतो, कशा प्रकारे खडकातून पाणी काढतो, कसा आकाशातून अन्न देऊ शकतो, हे सगळं त्यांना कधीच समजलं नसतं. हालेलुया. आणि हजारो वर्षानंतर त्या लोकांनी देवाच्या मान्याची कधी आठवण ठेवली नसतील. सध्या देवाने कधी देवाच्या त्या अरुणाच्या काठीची आठवण ठेवली नसती, देवाच्या त्या बलिदानाची आठवण ठेवली नसती, देवाने तांबडा समुद्र कसा दुबकला या गोष्टीची आठवण ठेवली नसती. हालेलुया. पण देवाने त्यांना तांबड्या समुद्राच्या मार्गाने नेलं, देवाने त्यांना खडकातून पाणी काढून दाखवलं, देवाने त्यांना आकाशातून अन्न पाठवलं, देवाने त्यांच्यासाठी लावे पक्षी पाठवले, देवाने त्यांना वेगवेगळ्या संकटातून नेलं आणि यासाठी नेलं की जाणीव व्हावी की देव किती सामर्थ्य आहे. हालेलुया. हालेलुया. देव हायवेवरून नेऊ शकत होता 11 दिवसांमध्ये, उलट त्याच्याही पेक्षा कमी प्रवास केला असता ते आणि त्या कमी प्रवासामध्ये डायरेक्ट कनान देशामध्ये त्याने नेलं असतं. पण देव त्यांना त्या डायरेक्ट कनान देशामध्ये घेऊन गेला नाही. याचं कारणच हे होतं की देवाच्या लोकांनी शिकावं की देव काय आहे. देव तुम्हाला ज्यावेळेस देवाच्या वचनातून शिकवतो त्यावेळेस गोड गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करू नका. यामध्ये काहीतरी काही लोक असं बायबल वाचणार आहे, डोळे बंद करतात, मध्ये बोट करतात आणि उघडतात. हा आज हे स्तोत्र साहित्य लिहिलेलं आहे, हे वाचा 4 वचनं, एकदा जर भेटवा काय ते बायबल वाचा. आणि अशा प्रकारे बायबल वाचणं म्हणजे स्वतःवर स्ट्रॉंग करून घेण्यासारखं आहे. कारण तुम्ही ते वाचा खरे पण शास्त्री पुरुषांसारखं केवळ फॉर्मॅलिटीज म्हणून तुमच्या जीवनामध्ये ते काम करत राहील. ज्यावेळेस खरं देवाचा आत्मा तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छितो ना त्या गोष्टी तुम्हाला कधीच समजणार नाही. कारण का समजणार नाही? कारण तुम्ही शोधच नाही करत आहे, तुम्ही समजतच नाहीये तुम्हाला नेमकं त्यातून मला काहीतरी शोधायचं आहे. माझ्या आशीर्वादाचंच नाही तर माझ्या बदल घडवण्यासाठी, पापातून बाहेर येण्यासाठी, माझं माइंड बदलावं, यासाठी माझं डोकं बदलावं. संकट माझ्यामध्ये का आहेत ह्या गोष्टी तुम्हाला बायबलमध्ये सापडतील. मी विश्वासाला का बनलो हे तुम्हाला बायबलमध्ये सापडेल. मला माझ्यासाठी येशू का आला हे तुम्हाला बायबलमध्ये सापडेल. आणि येशू आज काय करत आहे माझ्या जीवनामध्ये हे तुम्हाला बायबलमध्येच सापडेल. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला त्यातून समजावून सांगेल. लक्षात घ्या. पण तुम्हाला बसावं लागेल, चरणाजवळ प्रार्थना करावी लागेल, तुम्हाला पवित्र आत्म्याचं सहाय्य मागावं लागेल, देवाला विनंती करावं लागेल, तुम्हाला सेन्सिटिव्ह बनावं लागेल. आणि केवळ फॉर्मॅलिटीज म्हणून वाचणारे तुम्ही असाल तर कधीच तुम्हाला त्या गोष्टी समजणार. म्हणून तुम्हाला जाणावं लागेल. त्याच वेळेस तुम्ही अधिक आणि अधिक अधिक आणि अधिक अधिक आणि अधिक सुरक्षित राहा. हालेलुया. कारण सुरक्षेचा मार्ग या जगात आता दुसरा कोणता नाही राहिलेला जो शास्त्राशिवाय. हालेलुया. कारण जगामध्ये डॉक्टर तुम्हाला आता सुरक्षित नाही ठेवू शकत, लस सुरक्षित नाही ठेवू शकत. कारण आता जो व्हेरियंट आलेला तो 2 लस घेतलेल्या माणसाला सुद्धा या जगातून घेऊन जाऊ शकतो असा व्हेरियंट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता लोकांचं धाबे जाणले असतील थोडीशी, त्यांना असं वाटत असेल आता काय नेमकं आता काय करणार. पण जर शास्त्र वाचाल तर सुरक्षित राहणार. कारण ज्या जगात देवाशिवाय, देवाच्या सामर्थ्याशिवाय कोणी तुम्हाला सुरक्षित नाही. हालेलुया. देवाचं सामर्थ्यच असं आहे, शास्त्रामध्ये दिले गेलेले आहे. सुरक्षित ठेवू आणि ते सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला तुमचं अंतःकरण समर्पित करावं लागेल, हृदय द्यावं लागेल, सेन्सिटिव्ह बनावं लागेल. दावीद सेन्सिटिव्ह होता म्हणून तर त्याच्या जीवनात पापाची ज्यावेळेस समोर आलं त्याला अरे मी पश्चातापाची गरज आहे. अबशालोम माझ्याकडे आलेला आहे, अरे माझा मुलगा माझ्याकडे उठला म्हणजे माझं काहीतरी चुकलं. हालेलुया. आज का विश्वास करणाऱ्याला संकटाचं व्याख्याच नाही समजत. का
कारण त्यांनी वाचलंच नाही बायबल वाचलेलं नाही, शास्त्र त्याला समजलंच नाही आणि म्हणून संकट आले तरी ते पालकाला दोष देतात, परिस्थितीला दोष देतात. माझा बिझनेस बुडाला, हे बुडालं, हे झालं, करोना आला आणि लॉकडाऊन झालं म्हणून आलं. पण ते अंतःकरणात शोध नाही करत, बायबलमध्ये शोध नाही करत, बायबलमध्ये त्या गोष्टीचा शोध नाही करत की काय बायबलमध्ये नेमकं लिहिलं असेल, आमच्यावर काय हे संकट. हालेलुया. आमच्यावर यहोशुआ सेन्सिटिव्ह होता. यहोशुआ सेन्सिटिव्ह असल्यामुळे तो देवाच्या चरणाजवळ बसला. रात्रभर सगळी इस्रायल मंडळीला बसायला लावलं, त्यांनी उपास केला आणि देवाने मग त्याला दाखवलं की आखाडाने पातक केलेलं आहे. हालेलुया. कारण त्याला ठाऊक होतं मोशेने काय केलं. मोशेने काय केलं त्याला सांगतात, त्याला माहित होतं की आम्ही कुठं नाही जाऊ शकत, मार्ग कुठेही जायची गरज नाही, मला गुडघ्यावर बसलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, विचारलं पाहिजे देवा. आणि देवाने सांगितलं आखाडाने पातक केले म्हणून आई नागरासमोर तुझा धुवा उडाला आणि तुला मारून टाकण्यात आलं तुमच्यातल्या लोकांना. आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्याच्यानंतर मात्र आई नगरावरती एक मोठा विजय परमेश्वराने त्याला देऊ केला, कारण तो आदल्या दिवशी देवाच्या चरणाजवळ बसून त्यानं शोधलं होतं की संकट काय. जे शास्त्र जाणतात ना असं शोध करतात, जे शास्त्र जाणतात त्यांना असं कळून लागतं की माझं कुठं नेमकं मला करायचं आहे. पण ते शास्त्र जाणत नाही ते दोष देत राहतात. हा वाईट आहे, तो माझा शेजारी ना, तो वाईट आहे म्हणून माझ्या घरात भांडण, तो दारू पितो ना म्हणून माझ्या घरामध्ये वादविवाद आहे, आणि मग माझी बायको चुकीची आहे, माझा नवरा चुकीचा आहे, आणि मग माझी मुलं बरोबर नाहीत, माझी परिस्थिती चुकीची आहे, आणि मी कोणत्या समाजातून आहे तुम्हाला माहिती आहे का, आणि माझे आई वडील कोण होते माहिती आहे का तुम्हाला, आणि माझं कसं संगोपन झालं हे तुम्हाला माहिती आहे. आणि असं बऱ्याच काय काय ते सांगत, हे सगळं सोडून टाका, या सगळ्याचा परिणाम परमेश्वर संपून टाकेल. हालेलुया. सगळ्या परिस्थिती बदलून टाकेल. जर शास्त्र जाणू लागाल तुम्ही, तुम्हाला कळू लागेल की नेमकं काय. हालेलुया. नेमकं तुम्हाला काय करायची गरज आहे हे तुम्हाला समजू लागेल. तुम्हाला सुरक्षा तुमची कुठून नेमकं प्राप्त करायची हे तुम्हाला समजू लागेल. हालेलुया. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण जाणत नाही म्हणून आपल्याला समजत नाही, आपण कळत नाही. म्हणूनच येशू म्हणाला शास्त्री पुरुषांना, तुम्ही जाणत नसल्यामुळे भ्रांतीत पडले. जाणलं असतं तर तुम्ही भ्रांतीत नसता पडले. आज लोक विश्वासणारे भ्रांतीत काय त्याला शोध करायची का गरज आहे, ऑनलाईन का शोधायची गरज आहे, कारण ते का शोधतात इतके, हे हा प्रीचर चांगला नाही, तो प्रीचर चांगला आहे, हो इकडून थोडंसं बघू, तिकडून थोडंसं बघू, इकडून काहीतरी भविष्यवाणी होती का बघू माझ्याविषयी, इकडून काहीतरी माझं नाव घेते का बघूया, इथून माझं काही आडनाव घेते का बघू, आणि मग बघूया तिथून काय माझ्या भविष्याविषयी सांगतोय का. हे शोधायची का गरज पडती, कारण त्यांनी शास्त्र वाचलं, ते भ्रांतीत पडले. भ्रांतीत पडल्यामुळे माणूस भविष्यवाणी शोधत असतो, कारण जर भ्रांतीत पडला नाही तर त्याला ठाऊक असते ही मोठी भविष्यवाणी. हालेलुया. या सगळ्या भविष्यवाणी याच्यात आहे. हालेलुया. तुमच्या भविष्याचं काय होणार हे सगळं लिहून ठेवलं याच्यामध्ये ऑलरेडी. हालेलुया. तुमचं भविष्य उत्तम आहे याच्यामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. पण जाणलं तर ते उत्तम कार्य करणार, तर ते नाही जर तुम्ही 10 जणांच्याकडून भविष्यवाणी आहे का, तुमच्या जीवनात काहीच परिणाम होणार नाही. कारण का, हे जाणत नाही. कारण भविष्यवाणी इम्प्लिमेंट कार्यान्वित त्याच वेळेस होते जो व्यक्ती हे शास्त्र जाणतो. हालेलुया. जो व्यक्ती बायबल जाणत नाही त्याच्या जीवनामध्ये भविष्यवाणी कार्यान्वित होऊ शकत नाही. हालेलुया. भविष्यवाण्या देवाच्या लोकांच्या मध्ये कार्यान्वित होण्याचं सर्वात मोठं माध्यम कोणतं असेल तर देवाचं वचन. हालेलुया. तुमच्या प्रार्थना प्रत्यक्षात उतरण्याचं जर कोणतं माध्यम असेल तर ते देवाचं वचन आहे. हालेलुया. तुम्ही दुष्ट आत्म्याच्या सामर्थ्याला सुद्धा करू शकत नाही देवाच्या वचनाशिवाय. हालेलुया. तुम्ही प्रार्थना नाहीच करू शकत देवाच्या वचनाशिवाय. तुम्ही लाख डोकं पडवा, उपास करा, पण देवाचं वचन न घेता प्रार्थना करा, पण काहीही एकही प्रार्थना ऐकली जाणार नाही. कारण सर्वात मोठं जो लॉ आहे प्रार्थना ऐकण्याचा लॉ म्हणतात त्याला, म्हणजे जो कायदा आहे तो कायदा बायबल मधूनच जातो. हालेलुया. तो जो देव जो आहे तो त्या बायबलच्या कायद्यानुसारच काम करतो, त्या कायद्याच्या बाहेर देव काय करत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्हाला जाणावं लागेल, शास्त्र जाणा आणि सुरक्षित राहा. जर जाणलं नाही तर सुरक्षा तुमच्या जगातल्या जशा प्रकारे लोकांचं जीवन आता भरोसे म्हणजे जाऊ द्या आता काय होईल ते होईल असं म्हणणार, पण देवाच्या लोकांचं मात्र जीवन असं नाही. हालेलुया. त्याला ठाऊक आहे देव माझ्यासाठी चांगलं केलं. हालेलुया. तिसरी लाईट येईल नाही येईल मला माहित नाही, पण एक गोष्ट मला ठाऊक आहे, जे शास्त्र जाणतील ते सुरक्षित राहा. हालेलुया. काय होईल मला माहित नाही, बाजूवाल्याचं काय होईल काय माहित नाही, पण तुम्ही मात्र सुरक्षित राहा. बायबल स्पष्टपणे सांगतं, जे काय बायबल मध्येच हे लिहिलेलं आहे की तू सुरक्षित कसा राहशील. तुझ्या बाजूला सहस्त्रावधी पडले लक्षावधी पडले तरी ते तुला भेटणार नाही. आणि जे ह्याला ठाऊक आहे, जे ज्या व्यक्तीला ठाऊक आहे तो व्यक्ती अतिशय बिनधास्त ठाऊक असतं की कोणतंही लस नाही तर देव मला सुरक्षित. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला नक्की सुरक्षित ठेवणार. माझ्या बरोबर काढा यिर्मयाचं पुस्तकाचं 15वा अध्याय. 15वा अध्याय
आणि त्याच्या 16 पासून पुढे आपण वाचणार आहोत. मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी तुला आपणास तुझा म्हणवितो. विनोद करणाऱ्या मंडळीत मी बसलो नाही, मी मजा केली नाही. तुझा हात माझ्यावर पडल्यामुळे मी एकांती बसलो, कारण तू मला अस्वस्थ केले आहे. मला सतत दुःख का, माझी जखम भारी व असाध्य का, फसवणारा ओहोळ, आटून टाकणारे पाणी यासारखा तू खरोखर मला होशील काय. 19 वचन. याकरता परमेश्वर असे म्हणतो, तू वळशील तर माझ्या सेवेस हजर राहण्यास मी तुला परत आणेन. तू हीन करण्यापासून मौल्यवान वेगळे करशील तर तू माझे मुख होशील. ते तुझ्याकडे परत येते, पण तू त्याचकडे जाणार नाही. तुला या लोकांसंबंधाने मी पितळेची मजबूत भिंत करेन, म्हणजे ते तुझ्याबरोबर लढाई करतील तरी तुझ्यावर भरसट होणार नाही. कारण तुझा बचाव करण्यास व तुला सोडवण्यास मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. मी तुला दुष्टांच्या हातून सोडवीन, तुला बलात्काऱ्यांच्या तावडीतून सोडवीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ही वचन पाठ करा, हे वचन तुमच्यासाठी आहे. हालेलुया, हालेलुया. ही खरी भविष्यवाणी आहे तुम्हा प्रत्येकासाठी. हालेलुया. जो शास्त्र जाणतो त्या प्रत्येकासाठी ही भविष्यवाणी आहे. आणि देव म्हणत आहे की जर तुझी वचनं मी प्राप्त केली, जर तुझ्या वचनावर माझा आनंद असेल आणि जर माझ्या मनाचा उल्हास जर तुझ्या वचनामध्ये असेल आणि विनोद करण्याच्या मंडळीत मी बसणार नाही, मी मजा करणाऱ्यांच्या लोकांच्या मध्ये बसणार नाही, जे या जगातला आनंद शोधणाऱ्यांच्या मध्ये जर मी बसणार नाही, तर त्यांच्यासाठी मी पितळेची भिंत असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जगातल्या सर्व संकटांसाठी मी पितळेची भिंत असेल. जगातल्या सर्व अनिष्टांसाठी मी पितळेची भिंत असेल. सैतानाच्या सामर्थ्यासाठी मी पितळेची भिंत असेल. परमेश्वर तशा प्रकारे तुम्हाला बनवेला. हालेलुया, हालेलुया. तशा प्रकारे योबाला परमेश्वराने बनवलं. योग काय करत होता? योबाला ठाऊक होतं की माझा आनंद देवामध्ये, माझा आनंद परमेश्वरामध्ये आहे. योबाला ठाऊक होतं की माझं सामर्थ्य परमेश्वरामध्ये आहे. योग आपल्या वचनांच्या मध्ये असंच म्हणतो की मी मजा करणाऱ्यांच्या मंडळीमध्ये बसलो नाही, मी मजा केली नाही, मी लोकांच्या टिंगल टमाळी करणाऱ्या लोकांच्या मध्ये मी बसलो नाही. आणि दावीद सुद्धा तसंच म्हणतो पहिल्या स्तोत्रामध्ये की मी निंदकांच्या बैठकीत बसलेलो नाही, मी सर्व प्रकारची चेष्टा मस्करी करणाऱ्या लोकांच्या बसलो नाही. जर ज्यावेळेस निंदा होत होती, ज्यावेळेस टीका केली जात होती, ज्यावेळेस सर्व प्रकारचं वाईट बोललं जात होतं, त्यावेळेस माझं लक्ष देवाच्या वचनावर होतं. माझा आनंद परमेश्वरामध्ये होता, माझा आनंद देवाच्या वचनामध्ये होता. त्यावेळेस मी देवाच्या वचनाचं मनन करत होतो, देवाचं सामर्थ्याचं वर्णन करत होतो. आणि त्यामुळे माझ्यावर संकट आणण्यापूर्वी देवाला, सैतानाला देवाची परवानगी घ्यावी लागते. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस योग देवाच्या वचनामध्ये रमलेला होता, देवाचं गौरव करत होता, योबावरती संकट आणण्यासाठी देवाची परमिशन घ्यायला जावं लागलं. हालेलुया. त्याच्या परमिशन शिवाय योबाच्या एकाही संपत्तीला सैतान हात लावू शकला नाही. हालेलुया. कोण सुरक्षा करतो? देवाचं वचन सुरक्षा करतो. हालेलुया. दाविदाची सुरक्षा कोण करत होता? देवाचं वचन. हालेलुया. योबाची सुरक्षा कोण करतो? देवाचं वचन. आणि बायबल त्या ठिकाणी स्पष्ट सांगतं की देवा तू त्याच्या सगळ्या गोष्टी भोवती कुंपण घातलेला. हालेलुया. कुंपण घातले. सैतान काय म्हणाला? तू कुंपण घातलेस. ते कुंपण कोणाला दिसत होतं? माणसाला दिसत नव्हतं. हालेलुया. कोणाला दिसत होतं? सैतानाला दिसत होतं. सैतानाला ठाऊक कुंपण घातलंय, वचनामुळे कुंपण घातलं गेलं. हालेलुया. आणि जशा प्रकारे दावीद म्हणतो स्तोत्रामध्ये, पहिल्या स्तोत्रामध्ये की ज्यावेळेस वचन जो मनुष्य वचन वाचतो, त्याचं मनन करतो, तो त्या पाण्याच्या प्रवाहात लावलेल्या झाडासारखा आहे. आणि दुर्जन तसे नाही तर ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहे. वारा आला म्हणजे ते भुसा कसा उडून जातो, तशा प्रकारे ते उडून जातात. का उडून जातात? कारण कुंपण नाहीये. का उडून जातात? कारण ते हलके आहे. का उडून जातात? कारण त्यांना मूळ नाहीये. का उडून जातात? कारण त्यांना कुठल्याही प्रकारची मजबूती नाहीये. पण जे देवाच्या वचनात धरून राहतात ते पितळेसारखे मजबूत आहेत. वारा हलवू शकत नाही, सैतान हलवू शकत नाही, दुष्टाचं सामर्थ्य हलवू शकत नाही. त्याचं कारणच हे आहे की देव त्यांना सुरक्षित ठेवतो. हालेलुया. देवाने तुम्हाला सुरक्षित ठेवावंच वाटतं तर तुम्हाला देवाच्या वचनात आनंद वाटला पाहिजे, उल्हास वाटला पाहिजे. देवाच्या वचनात तुम्ही
तुम्ही रममान झालं पाहिजे. देवाच्या वचनामध्ये तुम्हाला असं वाटलं पाहिजे, ही वचन माझ्यासाठी, हे वचन माझ्यासाठी, हे वचन माझ्यासाठी, हे वचन माझ्यासाठी, हे वचन सगळं वचन माझ्यासाठी. हालेलुया. असं वाटलं पाहिजे. हे माझ्यासाठी नाही, हे माझ्यासाठी नाही म्हणण्यात वेळ घालवू नका. जर तुम्ही सगळं माझ्यासाठी आहे म्हणा तर देवाचं वचन तुमच्यासाठी भिंत बनेल, देवाचं वचन तुमच्यासाठी कुंपण बनेल, देवाचं वचन तुमच्यासाठी सामर्थ्य बनेल, देवाचं वचन तुमच्यासाठी सुरक्षा बनेल. आणि सैतानाला परवानगी घ्यावी लागेल देवाची. हालेलुया. तुमच्यावर हल्ला करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल, दुष्ट आत्म्याला परवानगी घ्यावी लागेल, आत्म्यांना देवाला विचारावं लागेल की प्रभू आम्ही हमला करावा का नाही करावा, कारण तू सुरक्षा दिलीस. हालेलुया. तुझ्या वचनावर तू सुरक्षा, ती सुरक्षा आठवून आम्ही जाऊ शकतो. हालेलुया. तुम्हाला प्रार्थना करायची गरज नाही त्यावेळेस, तुम्हाला देवासमोर डोकं पडवायची गरज नाही. तुम्ही म्हणू शकत नाही असं कर असं कर असं कर. देव तसंच करेल जे देवाला अपेक्षित आहे. हालेलुया. हालेलुया. देव तसंच करेल जे परमेश्वराला अपेक्षित आहे, जे वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण तुमचं लक्ष त्याच्या शब्दाकडे असेल. हालेलुया. हालेलुया. बरेच लोक प्रार्थना करतात, उपास करतात, सगळं काही करतात, हे सगळं हे कर हे कर हे कर हे कर. देव ते करत नाही. त्याचं कारण हे आहे की तुमचं लक्ष त्याच्या वचनाकडे नाही. ज्यावेळेस लक्ष लागेल ना वचनाकडे, तुम्हाला हे कर म्हणायची पण गरज नाही, त्याला सांगायची पण गरज नाही, त्याला असं म्हण असं असं प्रभू तू असं का करत नाही हा प्रश्न पण विचारायची गरज नाही, कारण तो ऑटोमॅटिकली त्या सगळं घेऊन आला. हालेलुया. हालेलुया. योग संकटामध्ये दृढ राहिला, दृढ धरून राहिला. त्याने देवाविरुद्ध कुरकुर केली नाही, तो देवाविरुद्ध बोलला नाही, तो देवाच्या वचनाविरुद्ध बोलला नाही, देवाला दोष त्याला दिला नाही. त्याची बायको त्याला उचकवत होती पण तो उचकला नाही, तो कुठल्याही प्रकारे त्याने पातक केलं नाही. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं त्याने प्रार्थना केली नाही आपली पीडा दूर व्हावी म्हणून. त्याने प्रार्थना केली नाही, देवाने उलट त्याला प्रार्थना त्याच्या मित्रांसाठी करायला सांगितली. आणि देव म्हणाला योग तुमच्यासाठी प्रार्थना करा. आणि बस प्रेमाने त्यांच्यासाठी योबाने प्रार्थना केली आणि संकट योबाची दूर झाली. हालेलुया. बायबल काय सांगते त्या ठिकाणी, योग आणि संकटात असलेल्या माणसाने संकटात नसलेल्या लोकांसाठी प्रार्थना केली आणि संकट मात्र योबाची दूर झाली. हालेलुया. किती मोठं शास्त्र आहे, परमेश्वराने सांगितलं किती मोठं गुपित आहे. आपण बऱ्याच वेळेस आपण आपल्यासाठी डोकं बडवत राहतो, दुसऱ्यासाठी प्रार्थना करत बसत नाही. पण देव मात्र योबाला अलिफाज आणि तेमानीसाठी प्रार्थना करायला सांगतो आणि दुप्पट आशीर्वाद तो मात्र योबाला मिळेल. हालेलुया. प्रभू त्याला ठाऊक आहे की योबाने आपल्या मुखातून पातक केलेलं नाही. हालेलुया. योबाने आपल्या मुखातून कुठल्याही प्रकारचा अपराध केला नाही. योबाचं लक्ष माझ्या वचनाकडे, योबाचं लक्ष माझ्या शब्दाकडे आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं लक्ष त्याच्याकडे असल्यामुळं संकटासाठी तो पितळेची भिंत झाला. संकटासाठी कुठल्याही प्रकारचं धसकटाप्रमाणे तो नव्हता, भुजाप्रमाणे तो नव्हता. आज विश्वासणारे भुजाप्रमाणे बनत नाही. त्याचं कारण आहे, थोडंसं जरी संकट आलं, थोडं जरी हवा आली, थोडं जरी सैतानाचं सामर्थ्य त्यांच्या जीवनात काम करू लागलं, थोडं जरी काहीतरी झालं, किंवा समजा काही सैतान नाही त्यांच्या बुद्धीनं सुद्धा किंवा त्यांच्या कृत्यानुसार सुद्धा काहीतरी संकट येतं, मग जरी असं झालं तरी त्यांना असं वाटलं देव आहे की नाही कोण असतो, चमत्कार होतात की नाही कोण असतो, ते चर्च उगीच आहे का काय कोण असतो. आणि बायबल माझ्या घरात उगीच आहे. मी तर रोज उशाला घेऊन झोपतो, उशाला घेऊन झोपल्याने काहीच होत नाही. हालेलुया. वाचल्याने सगळं काय होतं, मनात साठवलेले सगळं काय होतं, बोलल्याने सगळं काय होतं, आणि ते कार्य केल्याने सगळं काय होतं. यहोशुआ पश्चातापासाठी बसू शकला, त्याचं कारण हे होतं की त्याला पहिल्याच अध्यायामध्ये, यहोशुआचा पहिला अध्याय 8व्या वचनात त्याला सांगितलं होतं की ते कपाळपट्टीवर लिही, ते नियमशास्त्राचा ग्रंथ जो आहे तो तुझ्या मुखी सदैव असू दे. हालेलुया. सदैव तुझ्या मुखी. नियमशास्त्राचा ग्रंथ यहोशुआच्या मुखामध्ये सदैव होता, सदैव होता, सदैव होता. आणि म्हणून तर यरीहोची भिंत हातोडा न चालवता पडली. हालेलुया. हालेलुया. बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण देवाच्या वचनावर बोलतो, मनन करतो, कार्य करतो, त्याला आपल्या जीवनाचा भाग बनवतो, त्याला आपण समजतो की हे वचन माझ्यासाठी, 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 त्यावेळेस ते कार्यान्वित होऊ लागतं. हालेलुया. आशीर्वादाची वचनं वाचून कार्यान्वित होत नाही, लक्षात घ्या. प्रत्येक देवाचं वचन, मग ते बोध देणारं असेल, शिक्षा देणारं असेल, तुमच्या बदल घडवणं असेल, पश्चातापासाठी असेल, अंतःकरणामध्ये परिवर्तन घडवणं असेल, स्वभाव बदलण्यासाठी असेल, आणि तुम्हाला वेगवेगळ्या सुवाद सांगण्यासाठी असेल, ध्येयाविषयी असेल, सगळ्या गोष्टी या वचनं तुमच्यासाठी तुम्हाला स्वीकारावं लागतील, स्वीकारावं लागतील, स्वीकारावं लागतील. बोलावं लागेल, देवाच्या वचनाला प्रार्थना करावं लागेल आणि म्हणावं लागेल की प्रभू हे माझ्यासाठी, माझ्यासाठी. आणि मग एक दिवस तुम्हाला कळून येईल की आता ते तुमचं वचन ढाल बनलेलं आहे. हालेलुया. तुमच्यासाठी ते मजबूत रीतीने भिंतीसारखं उभं आहे. ते संकटाशी लढत आहे, ते समस्यांची लढत आहे, सर्व प्रकारच्या अडचणींची लढत आहे. सैतान त्याच्या आतमध्ये प्रवेश नाही करत आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी मजबूत रीतीने उभा आहात आणि देवाला म्हणत प्रभू मी तुझी महिमा, प्रभू मी आनंदाने तुझी स्तुती करतो.
प्रभू मी तुझी स्तुती करतो, प्रभू मी तुझी स्तुती करतो. अबशालोम उठला होता, सर्व इस्रायलाचं सैन्य अबशालोमाच्या बाजूला होतं. दाविदाबरोबर केवळ थोडकी लोक त्या ठिकाणी होती आणि अहीतोफेलाने येऊन मसलत दिली की आपण रात्रीच्या वेळेस जाऊ आणि रात्रीच्या वेळेस दावीद आणि त्याचे लोक थोडी असताना त्याच्यावर हमला करून त्याला मारून टाकू. आणि खरं होतं, जर अहीतोफेलाच्या मसलतीप्रमाणे अबशालोमाने जर केलं असतं तर दावीद आणि त्याच्याबरोबरच्या सगळ्या लोकांचा धुवा उडवला असता आणि कोणीच जगलं नसतं. कारण दाविदाबरोबर थोडीच लोक होते, पण दाविदाला ठाऊक होतं की रात्रीची वेळ आहे, अबशालोमाजवळ प्लॅन करणारे माणसं आहे, पण माझा देव जाणतो. ही देव तिथं बसलं. देव माझ्या वतीने उभा आहे, देव माझ्या वतीने काम करत आहे, देव माझ्या वतीने सामर्थ्य कार्य करणार आहे. तुमच्या वतीने देव काम करेल. हालेलुया. आशीर्वादाची वचनं तुमच्यासाठी आहेत, लक्षात घ्या, पण ती कार्यान्वित होण्यासाठी तुम्हाला वचनं भ्रांतीत पडून नाही तर अंतःकरणामधून स्वीकारावं लागेल, म्हणावं लागेल की प्रभू माझ्यासाठी प्रभू ते माझ्यासाठी. मी भ्रांतीत पडणार नाही, मी त्या मार्गापासून बहकणार नाही, कारण जो भ्रांतीत पडतो तो मार्गापासून बहकतो. लक्षात घ्या. आणि मार्गापासून जो बहकतो त्याला तो मूळतेनच त्या मार्गामध्ये चालत राहतो. पण समजा तुम्हाला समजत जरी नसेल व्यवहार, समजत जरी नसेल ह्या जगातलं प्लॅन, योजना, जगातल्या वेगवेगळ्या प्रकारचं चॅप्टर जर आपण म्हणतो तो समजत नसेल तरी मग चालेल, पण देवाचं वचन जर कळत असेल ना तर तुमच्या बाजूने परिस्थिती फिरेल. लोकांना तो फिरवेल. लक्षात घ्या. लोकांना फिरवे, लोकांना बदले, लोकांचं अंतःकरण बदले. म्हणून त्यांनी सुद्धा सांगतं की मनुष्याचे मार्ग जर देवाला आवडले तर शत्रू देखील त्याच्याबरोबर मार्ग आवडण्यासाठी आपल्याला मार्ग सत्याने जिवंत होणे हे समजावं लागेल. हालेलुया. त्या मार्ग आवडण्यासाठी तुम्हाला समजावं लागेल की कोणता मार्ग माझ्यासाठी योग्य आहे. हे समजण्यासाठी तुमचे मार्ग मग देवाला आवडले, देवाचं वचन तुम्हाला आवडू लागतील त्यावेळेस समजू लागेल. तुम्हाला तुमचा आनंद देवाच्या वचनात सापडला पाहिजे, तुमचा उल्हास देवाच्या वचनात सापडला पाहिजे. तुमचं जीवन सुरुवात त्याच्यापासून आणि अंत त्याच्यापर्यंत असला पाहिजे. तुमच्या दिवसाची सुरुवात त्याच्यापासून आणि शेवट पण त्याच्यापासून त्याच्यामध्येच असला पाहिजे. तर या गोष्टी होऊ लागतील. तुम्ही बायबल सांगतं तुम्ही उठता बसता, अनुवादाचं पुस्तक का माझ्या बरोबर, अनुवादाचं पुस्तक 6वा अध्याय स्पष्टपणे बायबल सांगतं त्या ठिकाणी. अनुवाद 6 आणि त्याचं 6 ते 9 वचन आहे. मला सांगू द्या. 6 पासून 9 पर्यंत. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या हृदयात साठव, ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध, आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव, आपल्या दाराच्या बाह्यावर आपल्या फाटकावर त्या लिही. हालेलुया. सांगा माझ्याबरोबर ही वचनं बोला, त्याशिवाय तुमच्या अंतःकरणामध्ये या गोष्टी ठसल्या पाहिजे. म्हणजे बसव असं म्हणलेलं, ठसव म्हणजे, ठसव म्हणजे कोर, कोर, ठसव म्हणजे काय कर कोर. वाचा माझ्या बरोबर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या आपल्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्हादाखल बांध, आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव, आपल्या दाराच्या बाह्यावर आपल्या फाटकावर त्या लिही. हालेलुया. देवाच्या वचनाच्या बाबतीत जे काही ते लिहिले ते सगळं तुम्ही करायला हवं. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन लपवून ठेवण्यासाठी नाही, लक्षात ते बोलण्यासाठी आहे, प्रकट करण्यासाठी आहे. ते कार्यान्वित होतं ज्यावेळेस तुम्ही बोलता, ज्यावेळेस तुम्ही ते स्वीकारता त्यावेळेस ते कार्यान्वित होतं. ज्यावेळेस तुम्ही त्याविषयी चर्चा करता त्यावेळेस ते कार्यान्वित होतं. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याविषयी मनन करता त्यावेळेस ते कार्यान्वित होतं. ज्यावेळेस तुम्ही त्याला स्वीकारता मनामध्ये त्यावेळेस ते कार्यान्वित होतं. ज्यावेळेस तुम्ही साठवून ठेवता अंतःकरणामध्ये त्यावेळेस ते कार्यान्वित होतं. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याविषयी विचार करू लागता त्यावेळेस ते कार्यान्वित होतं. ज्यावेळेस तुम्ही शिकवता कोणाला तरी त्यावेळेस ते कार्यान्वित होतं. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलाबाळांना वारंवार त्याच्याविषयी सांगता
त्यावेळेस ते त्यांच्या अंतःकरणामध्ये कार्यान्वित होतं. हालेलुया. हालेलुया. कारण देवाचं वचन जे आहे ते आपल्या अंतःकरणाचा, आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. Yes. आणि म्हणून शास्त्र समजल्यानंतर शास्त्राच्या बाबतीत हे सगळं आपण करायला हवं. Yes. जो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करतो त्याच व्यक्तीला यहोवासारखं देवापासून सुरक्षा मागण्याचा अधिकार आहे. जो व्यक्ती असं करतो त्याच व्यक्तीला दाविदासारखं निश्चिंत राहण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या. तोच व्यक्ती निश्चिंत राहू शकतो दाविदासारखा. तोच व्यक्ती यहोवासारखा निश्चिंत राहू शकतो की माझा देव मला परत दे, माझा देव मला परत दे, माझा देव मला परत दे, माझा देव मला परत दे. हिरावून घेतलं गेलं असेल पण दुप्पट दे. हालेलुया. हिरावून घेतलं गेलं असेल पण माझ्याजवळ परत दुप्पट येणार आहे. हालेलुया. हालेलुया. तोच व्यक्ती हे म्हणू शकतो जो बिंबवतो आपल्या अंतःकरणात, मनन करतो, त्या मार्गापासून बहकत नाही. ते कपाळपट्टीवर लिहितो, आपण बोलत जातो, वारंवार त्याच्याविषयी चर्चा करतो, ना की बहकणाऱ्या गोष्टी, मार्ग बहकवणाऱ्या, मजा करणाऱ्या, निंदा करणाऱ्या, टिंगल टवाळी करणाऱ्या या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तो रमत नाही, तर देवाच्या वचनात रमतो. हालेलुया. जो देवाच्या वचनात रमतो त्या व्यक्तीला असं बोलण्याचा अधिकार आहे की प्रभू तू माझ्यासाठी उभा राहशील, प्रभू तू माझ्यासाठी उभा राहशील, प्रभू तू माझ्यासाठी उभा राहशील, प्रभू तू माझ्यासाठी उभा राहशील. आणि देव खरोखर तुमच्यासाठी उभा राहील. देव खरोखर तुमच्यासाठी उभा राहील. लक्षात घ्या. तुम्ही विचार करू शकता की परमेश्वर कशा प्रकारे काम करतो, कशा प्रकारे त्याचं सामर्थ्य काम करतं. आणि जर तुमच्या प्रार्थना अशा प्रकारच्या असतील की प्रभू माझ्यासाठी असं बनव, प्रभू माझ्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी कर, कारण सुरक्षेचा मार्ग जो आहे तो शास्त्रातून जातो. तुम्ही जर वाचलं, शेवटचं वचन वाचताना आपण बंद करूया. पहिले कोरिन्थीकरास पत्राचा 6वा अध्याय 9वे वचन. ही सगळी वचनं लिहून ठेवा, विसरू नका. नीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन, अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया. 15वा अध्याय आणि 33वे वचन, त्याचंच 15वा अध्याय आणि 33वे वचन वाचा. नीतिमत्वा संबंध आणि शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकांना देवाच्या संबंधीचे ज्ञान नाही. हे मी तुम्हाला लाजवण्यासाठी बोलतो. हालेलुया. मंडळीला इतकं मोठं पत्र लिहिल्यानंतर 14व्या अध्यायाचं 15व्या अध्यायामध्ये शेवटी, सगळ्यात शेवटी पौल असं म्हणतो की हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय आणि तुम्हाला मी जागं व्हायला सांगत आहे. यासाठी जागं करत आहे की तुम्हाला लाजवण्यासाठी नाही, तर तुम्ही नीतिमान बनावं, अनितिमान बनामध्ये राहू नये. कारण काळ खूप थोडा राहिलेला आहे. दरवाजाजवळ येशू ख्रिस्त आहे, तो कधी येईल माहित नाही. आणि जर तो येण्यापूर्वी जर तुम्ही नीतिमान झाला नाही तर अनितिमान मनुष्याला कधीही देवाचं राज्याचं वचन मिळणार नाही. लक्षात घ्या. देवाचं राज्याचं शेवटचं वचन जे आहे ते वचन त्याच माणसाला मिळणार आहे की जो व्यक्ती देवाच्या वचनावर प्रीती करतो, त्याचा उल्हास त्याच्या वचनांच्या मध्ये आहे. सुरक्षा तुम्हाला हवे तर देवाच्या वचनापासून आहे, देवाच्या सामर्थ्यापासून आहे. जर तुम्ही वाचलं स्तोत्र संहिता 119 अध्याय आणि पुन्हा एकदा ती वचनं खूप सामर्थ्य वचनं आहेत. मी तर तुम्हाला म्हणेन की आज संध्याकाळी जाऊन स्तोत्र संहिता 119 पुन्हा एकदा वाचा. तुम्ही वाचलं नसेल तर पुन्हा एकदा वेळ काढा आणि वाचा आणि तुम्हाला समजेल की शास्त्रावर प्रीती करणं किती गरजेचं आहे. स्तोत्र 119 6वं वचन वाचा. हालेलुया. ही वचनं पाठ करा. मी तुझ्या सर्व आज्ञाकडे लक्ष पुरवले तर मी फजित होणार नाही. बाजूला सांगा, मी तुझ्या आज्ञाकडे लक्ष पुरवले तर मी फजित होणार नाही. मी देवाच्या आज्ञाकडे लक्ष पुरवले तर मी फजित होणार नाही. बाजूला सांगा, तू देवाच्या आज्ञाकडे लक्ष पुरवशील तर फजित होणार नाही. 92 वचन. तुझे विधी मी कधी विसरणार नाही. तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. आणि 93 वचन. तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्या योगे मला नवजीवन देतोस. 70 वचन. त्यांचे मन कठीण झाले आहे, मी तर तुझ्या नियमशास्त्रात रमून गेलो. हालेलुया. ही वचनं आहेत ना, ही वचनं तुम्हाला नवजीवन देतील. ही वचनं दुःखात सांत्वन देतील. ही वचनं तुम्हाला दुःखामधून बाहेर काढतील. तुम्हाला समजू लागेल की दुःखातून बाहेर काढणारा ह्या जगातला कोणताही माणूस नाही, तर वचन आहे. हालेलुया. बायबल आहे की जे तुम्हाला शक्ती देईल, जे तुम्हाला बळ देईल, सामर्थ्य देईल. आज आपल्या अंतःकरणामध्ये ते ठासून भरा, आपल्या हृदयामध्ये त्याचा भाग बनवा.
जगातल्या गोष्टी काढून टाका. टिंगल तवाळी आणि ह्या जगातल्या सर्व प्रकारच्या प्रिय गोष्टी काढून टाका. शलमोनाला सर्व काही व्यर्थ म्हणावं लागलं. याची वेळ त्याच्यावर ह्यासाठी आली की त्यानं त्या वचनावर प्रेम करणं विसरला होता. ते वचन प्रिय मानणं तो विसरला होता. नियमशास्त्र काय आहे तो हे विसरला होता. नंतर त्याच्या वंशजांच्या मध्ये वल्लाळण सण नेमका काय असतो आणि कोष नेमका कसा ठेवला जातो आणि कुठे ठेवला जातो हे ते विसरले होते. याचं कारण हे असं होतं की ती सुरुवात जी आहे ती शलमोनानं लगेच त्याच्या मंदिर त्यांनी बांधलं मोठं घर, पण ती गोष्ट मात्र तो विसरला होता की जे नियमशास्त्र आहे ते त्या ठिकाणचा मूळ भाग आहे. कारण देव केवळ मंदिरात राहत नाही, देव अंतःकरणामध्ये सुद्धा राहतो. हालेलुया. आणि देव केवळ फक्त त्याला अर्पण केल्याने तो आपल्या जीवनामध्ये काम करत नाही, तर त्याच्या वचनावर प्रीती केल्याने काम करतो, त्याच्या आज्ञा पाळल्याने काम करतो. हे तो विसरला होता आणि म्हणून त्याला म्हणावं लागलं की मी सर्व काही केलेलं व्यर्थ आहे. हालेलुया. हे म्हणावं लागलं. दाविदाला हे म्हणावं लागलं नाही, कारण दाविदाला ठाऊक होतं की माझा आनंद देवाच्या वचनात, माझं मी रमून गेलो त्या वचनांच्या मध्ये. तुम्ही रमून गेला का? सुरुवातीला विचार आपल्या स्वतःला. शास्त्री पुरुषी रमून गेले नव्हते, ते ज्ञानी बनले होते शलमोनासारखे. ते शोध करत होते, शास्त्रांच्या मध्ये शोध करत होते. हा खरं बोलला, खोटं बोलला, हा काही बोलला. आज बरेच लोक आज विश्वासणारे या गोष्टीचा शोध करतात, वचन ऐकतात, पाळतात, म्हणजे युट्यूब वरून बघतात आणि ऑनलाईन बघतात, सगळं बघतात आणि मग आज पास्टरने कोणत्या प्रकारची चूक केली आपण वचनामध्ये. बघा, हा संदेश चुकलेला आहे, हा संदेश पास्टरसाठी आहे, हा संदेश या विश्वासणाऱ्यांसाठी, हा संदेश यासाठी, हा संदेश त्यासाठी, असं म्हणायचं काम करतात. कारण हे कोण, हा शोध कोण करतं? जे डिसीव आहे, म्हणजे जे बहकलेले आहे. जे बहकले ते असा शोध करतात, जे बहकले नाही तर ते म्हणतात हा माझ्यासाठी, मी नवरा, मला माहित नाही, मी यहूदाईसमवेत बनणार नाही. सगळं काय ऐकून, सगळं काही समजून येशू ख्रिस्ताला धरून देणार, 3.5 वर्ष येशू सोबत चालणार, पण काही काळापुरता 3 तास फक्त येशू सोबत असणारा व्यक्ती क्षणात स्वर्गात जातो, पण 3.5 वर्ष येशू सोबत असून सुद्धा स्वर्गात नाही जात. विचार करा, किती भयानक गोष्ट आहे. 3.5 वर्ष येशू सोबत होता, रात्रंदिवस एका ताटात जेवणारे, ज्यांना येशू ख्रिस्ताने ज्याला आपला ताटाचा घास दिला, तो व्यक्ती स्वर्गात नाही गेला. पण ज्याचा येशूचा काही संबंध नव्हता, 3 तासासाठी क्रूसावर बाजूला लटकलेला होता, एक क्षण बोलल्यामुळे फक्त हे माझ्यासाठी आहे एवढं बोलला फक्त, आणि तो स्वर्गात. किती मोठी गोष्ट. कारण का? तो बहकला नव्हता. दुसरा चोर बहकला होता, दुसरा पण चोर त्यासोबतच होता, पण तो नाही गेला, पण तो गेला, एक गेला. त्याचं कारण एवढं की तो बहकला नव्हता. आणि बहकू नये असं देवाला वाटतं. सुरक्षित राहावं, स्वर्गापासून तुम्ही बहकू नये, स्वर्गात जावं, यासाठी तुमची निवड आहे, लक्षात घ्या. कारण अनितिमान लोकांना देवाच्या राज्याचं वतन नाही मिळणार, नीतिमान लोकांना मिळणार आहे. जर नीतिमानाला मिळणार आहे तर मी सुरक्षित आहे का? देवाच्या वचन माझ्यासाठी आहे म्हणून मी त्यात रमून गेलोय का? माझ्यासाठी नाही, संदेश माझ्यासाठी नाही असं म्हणण्यात वेळ नका घालू. जे काही समोर येतं ते माझ्यासाठी आहे म्हणा. हालेलुया. आज सुद्धा ज्यावेळेस मी बायबल वाचतो, आज सुद्धा 3 महिन्यात भयानक स्पीड आहे आमचं आणि पालखीबाईंचं, आमचं, माझं, आणि आम्ही भरपूर फास्ट गतीने, आणि मला तर असं वाटतं की ते अजून वाचावं. या लॉकडाऊन मध्ये तर मी खूप वेळा वाचलं ते, आणि या एवढ्या वेळा वाचल्यानंतर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस पण, कारण मी महिन्यातून एकदा स्तोत्रसंहिता वाचतो, त्याच्यानंतर नित्सूत्रे जे आहे महिन्यातून एकदा वाचतो, आणि एवढं वाचल्यानंतर सुद्धा मला आज सुद्धा वाटतं ज्यावेळेस मी हे स्तोत्र हातात घेतो हे मी वचन कधी वाचलं नाही, आणि हे माझ्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आणि जो असं वाचतो ना त्याच्याशीच देव बोलतो. हे मी वाचलंय असं ते काय नाही, हे केस काय असं काय असं म्हणणाऱ्याशी देव कधीच बोलत नाही. हालेलुया. असं म्हणणारे शास्त्री होते, म्हणून तर येशू त्यांच्याशी दाखल्याने बोलतो. आणि येशू असं म्हणाला की ते ऐकतील पण त्याला समजणार नाही, ते ऐकतील, ते पाहतील पण त्यांना दिसणार नाही. हालेलुया. आणि म्हणूनच येशू म्हणाला की तुम्ही असं म्हणता की आम्ही डोळस आहोत, म्हणून तुम्ही आता तुमचे डोळे कधीच उघडणार नाही, तुम्ही आंधळ्यासारखेच राहा. हालेलुया. पण तुम्ही म्हणाल की मी आंधळा आहे तर तुमचे डोळे उघडतील, देव ते उघडेल. हालेलुया. आंधळे म्हणून जाते असं आणि देवाला म्हणा, प्रभू मला समजत नाही, मला समजावून सांग. हालेलुया.
आणि मी तुम्हाला खरं सांगतो पवित्र आत्मा तुमच्यावर येईल. Jesus. पवित्र आत्मा तुमच्या अंतःकरणाशी बोलेल, तुम्हाला सांगेल की काय बदल घडवायचा आहे, तुम्हाला पवित्र करत जाईल, तुम्हाला शुद्ध करत जाईल, तुम्हाला त्याच्यावर प्रीती करायला शिकवेल. उल्हासी अंतःकरणाने तुम्ही बसाल गुडघ्यावर आणि प्रार्थना करतो, मग तुम्हाला बोर वाटणार नाही, झोप येणार नाही, तुम्हाला असं वाटणार नाही काय कंटाळवाणं काम आहे या ठिकाणी बसणं, स्तुती करणं कंटाळ अजिबात असं वाटणार नाही, कारण शास्त्र तुम्ही जाणलेलं. आणि जो शास्त्र जाणतो ना तो संदेश माझ्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. मी कुठलाही संदेश देतो त्यावेळी संदेश ऑनलाईन ऐका, तुम्ही ऐकायला हरकत नाही, पण असं म्हणा की माझ्यासाठी. हालेलुया. त्याच्यात किस पाळत बसू नका, त्याला नाव ठेवा. हालेलुया. बरेच लोक आज पवित्र आत्म्याने भरलेले माणसाला नाव ठेवत आहे, काय सांगतो याला काय समजत. असं मला जास्त कळतं, मी एवढं वेळा बायबल वाचले आणि मी तर इतके संदेश दिले, मला असं वाटायला की काय याला समजतं मला, पण मी ज्यावेळेस संदेश ऐकतो त्यावेळेस वाटतं मला माझ्यासाठी. हालेलुया. मला पुढे बदलासाठी काही दिसतंय का त्याचं, मी शोध करत असतो. हालेलुया. आणि जो व्यक्ती असा शोध करतो त्यासाठी पवित्र आत्मा बोलतो. हालेलुया. नाहीतर तुम्ही तासभर ऐकाल पण तुम्हाला काही समजणार नाही, कुठे गेलो काय नाही ना, काय समजणार. असं का होतं माहिती काही लोकांचं, कारण ते डोळस आहे म्हणतात. आम्ही डोळस आहोत, आम्हाला दिसतंय पूर्णपणे, मग देव म्हणतो तुम्ही आंधळे राहा. हालेलुया. ऍक्च्युअली ते डोळस नसतात, ते आंधळे असतात, पण ते म्हणत असतात मात्र आम्ही डोळस, पण तुम्ही आंधळे म्हणून झाला तुमचे डोळे उघडले. हालेलुया. प्रभू करून तुम्हाला मदत करून सहाय्य करू. या डोळे